तप करत होते. धर्मध्वजाची मुलगी होती. हा शंखचूड तिथं आला. दोघांचा संवाद झाला आणि धर्मध्वजाची कन्या शंखचूड या ठिकाणी तुलसीनं शंखचूडाशी लग्न केलं. राजान दोघांचा संसार सुरू झाला. शंखचूडाला वर मिळाला. तो विवाह करून घरी आलेला कळाला. दानवांना आनंद झाला. पाताळातले सर्व दैत्य एकत्रित झाले, बाहेर आले. शुक्राचार्य वरती आले. शुक्राचार्यांनी या ठिकाणी सुंदर शंखचूडाला दैत्यांचा राजा केलं आणि सगळे दैत्य आज या ठिकाणी शुक्राचार्यांची आज्ञा मानून या ठिकाणी सर्व राज्य कारभार करायला. सगळी प्रजा सुखी आहे, कुणालाही दुःख नाही, सगळे आनंदामध्ये आहे. आणि सगळे आनंदामध्ये असताना प्रत्यक्ष या ठिकाणी दैत्यांचं राज्य सुरू झालंय आणि या सगळ्या देवांनी कपट करून दैत्यांचं राज्य घेतले असा भाव शंखचूडाला कळाला होता. शंखचूड या ठिकाणी युद्धाला तयार झाला आणि शंखचूड युद्धाला तयार झाला. महादेव आपले सगळं सैन्य घेऊन आज युद्धाला निघाले. महादेवाने एक दूत शंखचूडाकडे पाठवला. देवांचं राज्य देवांना दे. शंखचूड म्हणाला, हे राज्य आमचंच होतं. देवानी कपट करून हे राज्य आजच्या पूर्वजाकडून हरण केलंय. तुम्हाला जर राज्य पाहिजे असेल तर युद्ध करा. सगळ्या देवांनी युद्धाची तयारी केली. शंखचूड आणि दूत पाठवला. महादेवाचा आणि दूताचा संवाद झाला. देवदानवांचं युद्ध झालं. राजा स्कंद भद्रकाली वीरभद्र हे प्रचंड असणारे दैत्य देव युद्ध करण्याकरता आले. भद्रकालीने प्रचंड दगडा या ठिकाणी विस्तीर्ण केला. हजारो दैत्यांच्या कवळीच्या कवळी त्याने खायला सुरुवात केल्या. रक्ताचा पाट व्हायला लागला. मांसाचा चिखल झाला. भयंकर युद्ध झालं. पण शंखचूडाचा पराभव होईना. महाराज शंखचूडाचा सेनेचा संहार व्हायला लागला. पण शंखचूड मरेना. का? त्याची साध्वी पतिव्रता तुलसी होती. जोपर्यंत तुलसीचं पातिव्रत्य भंग होणार नाही तोपर्यंत शंखचूडाचा उद्धार होणार, बोध होणार. या शंखचूडाच्या गळ्यामध्ये सुंदर असणार नारायण या ठिकाणी कृष्ण कवच होतं. आकाशवाणी झाली. महादेवाने सांगितलं, जोपर्यंत याच्या गळ्यात कृष्ण कवच आहे तोपर्यंत शंखचूड मारता येणार नाही. शंखचूड मारता येणार नाही. भगवान परमात्माने वृद्ध ब्राह्मणाचं रूप घेतलं. शंखचूडाकडे येते झाले. नमस्कार केला. या भूदेवाया. येण्याचं कारण कशासाठी आलात? म्हणजे तुझ्या गळ्यामध्ये कृष्ण कवच आहे ना, दान देण्याकरता तू फार प्रसिद्ध आहे ना. मग तुझ्या गळ्यातला कृष्ण मंत्र मला दे. दैत्य जरी होता तरी दान देणारा होता. शंखचूडानं आपल्या गळ्यातलं कृष्ण कवच काढलं आणि नारायण रूपी हरीच्या स्वाधीन केलं. युद्धाचा मार्ग मोकळा झाला. आता हा एक मार्ग मोकळा झाला. पण दुसरा मार्ग तसाच होता. भगवंताने त्या शंखचूडाचं रूप धारण केलं. रथ तयार केला. जसा त्याचा रथ होता तसा रथ केला. जसे त्याने वस्त्र घातले होते तसे वस्त्र घातले. जसं सैन्य होतं तसं सैन्य केलं. तुलसीच्या या ठिकाणी महालापर्यंत रथाला. बाईसाहेब मालक घरी आले. मालक घरी आले. आपला पती घरी आलेला पाहिला. आनंद वाटला. पाय धुवायला पाणी दिलं. पतीची सेवा करायला लागली. रणांगणात गेले होते. युद्धाचं काय झालं? तो झाला. देवांचं राज्य देवाला देण्याचं ठरलं. तुझा विरह मला सहन होईना म्हणून इथपर्यंत आलो. हो, पती सेवा करायला लागली. पण तो स्पर्श जाणवला राजान. मग मात्र तळपायाची आग मस्तकाला गेली. पाषाण हृदयी कोण आहेस तू? पाषाण हृदय म्हटल्याबरोबर भगवान चतुर्भुज रूपामध्ये प्रकट झाले. नारायणा, तुझी भक्ती केली याकरता केली.
इतका जर तू पाषाणाचा आहे तर मूळ रूपामध्ये प्रगट हो, नाही तर पाषाण होऊन राहशील. भगवान परमात्मा चतुर्भुज रूपामध्ये प्रगट झाले. हा सगळा कर्म भोग आहे. कर्म गती तारे नाही तरे, कर्माचा भोग आहे. देवा काय झालंय की तुझी भक्ती केली, या भक्तीचं हे फळ का? असा जर तू दुष्ट आहे तर जा, मी तुला शाप देते. गंडकी नावाच्या नदीमध्ये तू पाषाण होऊन राहशील. परमात्माने सांगितलं, मी तुझ्या नित्य छायेमध्ये राहील. आणि त्या दिवसापासून भगवंताला तुलसीचं पान अतिशय प्रिय झालं. विशिष्ट प्रकारचे किडे तुझ्या देहाला पोखरतील. शाळीग्राम या नावाने तू प्रसन्न होशील. आणि तुला प्रत्यक्ष या ठिकाणी तुलसी पत्र वाहिल्याशिवाय तुझ्या पूजेचं फल कुणालाच मिळणार नाही. तुलसी रूप झाली आणि भगवान परमात्मा या ठिकाणी पाषाण हृदय झाला. त्याचं नाव शाळीग्राम असं ठेवलं. अनेक प्रकारचे शाळीग्राम, चक्रांकित शाळीग्राम, सुंदर शाळीग्राम ते फक्त गंडकी नदीमध्ये मिळतात. ही गंडकी नदी सध्या आपल्या भारतात नाही. भारताचा अविज्य भाग असलेला भाग तुटल्या गेला. त्याचं नेपाळ प्रांत तयार झाला. काठमांडू नावाचं शहर आहे आणि तिथं पशुपती नावाचं महादेवाचं देऊळ आहे. तिथं ही गंडकी नावाची नदी आहे आणि त्या नदीमध्ये शाळीग्राम सापडतात. शाळीग्राम ज्या घरात आहे त्या घरामध्ये देव पारशे ठेवता येत नाही. शाळीग्रामाची नित्य पूजा होणं गरजेचं आहे. बायकांना शाळीग्रामाची पूजा करता येत नाही. ज्या देवघरात शाळीग्राम आहे त्या देवघरात बायकांनी देवाला हस्त न लावणे बरं, पण बायका पूजा केल्याशिवाय राहत नाही. म्हणजे महाराज काय करावं, काय पिंट्याचा पप्पा पूजाच करीत नाही, तुम्ही सवयच लावली नाही त्याला. आईचं काम आईचं तुम्ही केलंय. पूजा केल्याशिवाय तुकडा दिला नसताना त्याला तिथे नीट पूजा केली असते. पण तुम्हाला वाटतं मीच करते, मीच करते, मीच करते, मीच करते. आपली पूजा आला शेव तर केला देव, नाही तर सब ज्ञान देव, नाही तर हर हर महादेव. आपली पूजा सगळं काम झाल्यावर दुपारी 12 वाजता निवांत फड्याला, जोड्याला, केरसुनीला, केसाच्या बुचक्याला, कशाला शिवून 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 पूजा करायची. आणि ते देव एकदा पूजले सकाळी बिस्किट खाय, टोस्ट खाय, पाव खाय, आला खाय. गेला आला गेला नाही खात म्हणा, पण तेवढं तरी राहिलं, नाही तर आला गेले आलेच नसते तुमच्याकडे. शाळीग्रामाची पूजा महिलांना करता येत नाही. ज्या घरात शाळीग्राम आहे, ज्या घरातले माणसं पूजा करत असतील त्या घरातल्या महिलांना सूचना आहे, तो शाळीग्राम संपुटात ठेवा, देवघराच्या वरती ठेवा आणि मग देवाची पूजा करा, तर तुमची पूजा चालेल. पण शाळीग्रामाला स्त्रियांना पाणी घालण्याचा अधिकार नाही. सगळे देव पारशे राहिले तरी चालतात, पण शाळीग्रामाला पारसे ठेवता येते. बोले महाराज आम्ही 12 वाजता आंघोळ करीत नाही. आमचं खाणं पिणं सगळं उरकलं की मग आंघोळ, मग देवपूजा. आला चेवत केला देव, त्याला मरणाचं भेव. शाळीग्रामाची पूजा ज्या घरामध्ये होते त्या घरामध्ये नित्य लक्ष्मीचा वास करतो. व्यासांनी ही सगळी माहिती ऐकली. महात्म्य सांगितलं, तुलसीचं महात्म्य सांगितलं, शाळीग्रामाचं. शंखचूड मारल्या गेला आणि त्या शंखचूडाच्या देहाचा शंख तयार झाला. भगवान परमात्माने वरदान दिले, जा हे शंखचूडा, तू नारायणाचा भक्त आहेस ना, तर सगळ्या देवाच्या आधी तुझी पूजा होईल. आणि तुझ्यातलं पाणी जोपर्यंत विष्णूच्या मस्तकावर पडणार नाही तोपर्यंत यजमानाला पूजेचं फळ मिळणार नाही. शंखाचं पाणी सगळ्या देवाला चालतं, शंखाचं पाणी महादेवाला चालत नाही. सुत म्हणाले, शौनकादी ऋषींना तुलसी रूप झाली, अमृता झाली. 720 रोगावर तुळशीचं पान काम करतं. म्हणून प्रत्येकाने गळ्यामध्ये तुळशी काष्टाची माळ घाला. ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ होती त्याला करोना झालाच नाही. महाराज ते बोले, महाराज सगळ्या माळी आवडतात, तुळशीची माळ घाला का? मग लईच प्रश्न पडतो ना. एकादशी पाळावं लागते, चतुर्थी पाळावं लागते, सोमवार पाळावं लागतो, बाहेरचा आणता येत नाही, काळ्या पिशवीतलं पाहता येत नाही. पथ्य पाळायचं शिका. पथ्य जर पाळलं तर रोग आपोआप बरा झाल्याशिवाय राहणार नाही. पथ्य जर पाळले नाही तर रोग बळावल्याशिवाय राहणार नाही. भगवान महादेवाचं चरित्र सांगतायत.
हे चरित्र आल्हाददायक आहे, पवित्र आहे. महादेव आपल्या मायेचा आनंद या ठिकाणी आश्रय घेतात आणि भक्तांना आनंद देतात. गोड चरित्र आहे राजा. भगवान परमात्माच्या मुखातून हे चरित्र ऐकत असताना व्यासांच्या जवळ सनकादिक बसले हे शिवचरित्र सांगायला लागले. शंखचूडाची कथा ऐकली. व्यासांनी प्रार्थना केली, पुढे काय झालं? एकदा भगवान महादेव काशीनगरीमध्ये गेले. लोकांच्या कल्याणासाठी त्याने काशीनगरीमध्ये राहायचं ठरवलं. नवरा बायको आहेत, अनेक दिवस वास केला. भगवान महादेव सिंहासनावर बसले होते आणि पार्वती माता घरातून आल्या त्याने नवऱ्याचे डोळे झाकले. आता महादेवाचे डोळे झाकले. महादेवाच्या डोळ्यापुढे अंधार झाला. पण महादेवाच्या तिसऱ्या डोळ्याचं उष्णता इतकी होती की गिरिजेचे हात घामाने ओले झाले. पार्वतीचे हात घामाने ओले झाले. घामाचे थेंब खाली पडले आणि त्या घामाच्या थेंबातून एक अंधदृष्टीचा मुलगा जन्माला आला. त्याचं नाव अंधक असं ठेवलं. हा अंधक जन्माला आला. पार्वती माता आश्चर्यचकित झाली. म्हणजे महाराज हे पोरग जन्माला आले आणि हा प्रकार कसा घडला? म्हणजे माझ्या डोळ्यावर जो तो हात ठेवला होता त्याचा परिणाम हा झाला. या लेकराचं काय करायचं? आणि याच काळामध्ये हिरण्याक्ष नावाचा दैत्य आणि हिरण्यकश्यपू नावाचे दैत्य उन्मत्त झालेले होते. राजा हिरण्यकश्यपूला राध, सौराध, अनुराध, प्रल्हाद नावाची 4 पोर होते. पण हिरण्याक्षाला संतती नव्हती. आणि प्रत्यक्ष या ठिकाणी राजा हिरण्यकश्यपूने ब्रह्मदेवाची आराधना करून मला भय नसावं, दिवसा मरण नको, रात्री मरण नको, घरात मरण नको, दारात मरण नको, शस्त्राने मरण नको, अस्त्राने मरण नको, देवाच्या हातून मरण नको, दैत्याच्या हातून मरण नको असं वरदान मागितलं होतं. या वरदानाने हा हिरण्यकश्यपू उन्मत्त झाला. सगळ्या देवादिकांना, वैष्णवांना यांनी त्रास द्यायला सुरुवात केली. धर्माचा लोप झाला. आणि धर्माचा रूप झाल्यानंतर प्रत्यक्ष राजा प्रल्हादाचा छळ करायला या ठिकाणी सुरुवात केली. प्रल्हाद हा विष्णू भक्त होता. आईच्या गर्भात त्यांनी नारायण मंत्राचा जप करायला सुरुवात केली होती. प्रल्हादाचा झालेला छळ पाहिला आणि भगवंताला ते सहन झालं नाही. म्हणून भगवान परमात्माने नरसिंहाचं रूप धारण केलं. कराल दाढाने तीक्ष्ण नखाने त्या हिरण्यकश्यपू दैत्याचा नाश केला. नमः पार्वतीपदे हर हर हर. हिरण्यकश्यपू मारला आणि प्रल्हादाला सगळं या ठिकाणी राज्य दिलं. सगळे जीव भयमुक्त झाले. पुढे हा अंधक नावाचा मुलगा एके दिवशी हिरण्याक्ष नावाच्या दैत्याला मुलगा नव्हता. त्याने अंधक नावाचा मुलगा महादेवाने दिला. आणि अंधक नावाचा मुलगा महादेवाने त्याला दिला. पण याच्या माघारी सगळ्या भावाने राज्य वाटून घेतलं. याला काहीच दिलं नाही. अंधकारी खूप सुंदर तपश्चर्या केली. घनघोर युद्ध केलं राजा. आणि आता मात्र या ठिकाणी राजा या अंधकारी पाहिले की प्रत्यक्ष मात्र आता करावं काय? अंधकाने महादेवाची या ठिकाणी तप केलंय आणि मंत्र्याचं बोलणं. अंधकाने तपस्व्याचा समाचार घेण्याचं ठरवलं. महादेव तपस्वी होते, एका गुहेमध्ये थांबले होते. अंधकाने त्या गुहेमध्ये भाग घेतला. त्या तपस्व्याशी युद्ध करायला या ठिकाणी सगळ्या दैत्याने आगमन केलं. युद्धामध्ये या ठिकाणी व्रतस्थ असणाऱ्या भगवान महादेवाला भाग घ्यावा लागला. अन्यत्र जाण्याने ठरवलं. पार्वती माता गुहेमध्ये बसल्या, महादेवाची प्रतीक्षा करायला लागल्या. वीरक पुत्र वीरगण रक्षण करत होता. आणि या ठिकाणी महादेवी पार्वती बसलेली असताना अंधक नावाचा दैत्य आला. घनघोर युद्धाला सुरुवात झाली. भगवान शिवजीने पाहिले आणि सगळ्या दैत्यांना जिवंत करणारे गुरु कोण? मुले शुक्राचार्य. शुक्राचार्याला एका घोटात शिव महादेवानं आपल्या पोटात घेतलं. अनेक वर्षेपर्यंत शुक्राचार्य महादेवाच्या पोटात राहिले. दैत्याचं काहीच झालं ना महाराज. शेवटी शुक्राचार्याने भगवान महादेवाची आराधना केली आणि शुक्राचार्यांची मुक्तता केली. राजा
प्रत्यक्ष या ठिकाणी शुक्राचार्य महादेवाच्या लघवीद्वारे बाहेर आले आणि ते सगारात सोडलं म्हणून सगळं चालतं देवाला. काय चालत नाही देवाला? काय चालत नाही? पहा आपलं काय चालत? देवाचा नैवेद्य वाढला, काय चालत? सगळं वाढता, एक पदार्थ वाढतच नाही. हा हा मग हे सांग झालं पटकन, मला कळत नाही ना. माय सगळं चालतं महाराज, पण देवाला मीठ चालत नाही. तेव्हापासून देवाच्या पानात मीठ नाही. म्हणजे महाराज आमच्या घरी तर मीठ टाकल्याशिवाय भात शिजत. मिठाचा पदार्थ देवाने वर्ज्य केला का? शुक्राचार्य महादेवाच्या लघवीद्वारे बाहेर पडले होते म्हणून तेव्हापासून देवाच्या नैवेद्याला मीठ चालत. शुक्राचार्यांची मुक्तता झाली. राजा शुक्राचार्य बाहेर आले. सगळ्या दैत्यांनी युद्धाचा विचार केला, अविरत प्रयत्न केला. 100 वर्षापर्यंत शुक्राचार्य या ठिकाणी त्याच्या उदरामध्ये राहिले, लघवीद्वारे बाहेर आले. युद्धाला सुरुवात झाली. अंधकाने या ठिकाणी सुंदर असणाऱ्या या ठिकाणी युद्ध केलंय आणि हा अंधक भगवान नारायणाला शरण गेला. हा अंधक नारायण भगवान महादेवाला शरण गेला. 108 असणाऱ्या शिवसहस्त्रनामाचा पाठ केला. 108 मूर्तीचं ध्यान केलं. या महाभयातून अंधक या ठिकाणी मुक्त झाला आणि अंधकाला शिवजींच्या गणामध्ये स्थान मिळालं. पण दैत्याचं कल्याण व्हावं, दैत्य या ठिकाणी सुखरूप राहावे म्हणून प्रत्यक्ष शुक्राचार्याने महादेवाची अनेक वर्ष तपश्चर्या केली आणि या महादेवांच्याकडून संजीवनी नावाचा मंत्र धारण केला. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बंधनात् मृत्युर्मोक्षीयमामृतात्. शुक्राचार्याला हा मंत्र दिला. पण महादेवाने सांगितलं षटकर्णी जर हा मंत्र झाला प्रत्यक्ष या ठिकाणी, आणि महादेवाने या शुक्राचार्यांना या ठिकाणी हा मंत्र दिला. या मंत्राद्वारे शुक्राचार्याने महादेवाची आराधना केली. एक शिवलिंग स्थापन केलं. जिथं शुक्राचार्याने तपश्चर्या केली ते गाव म्हणजे कोपरगाव नावाचं गाव आहे. जिल्हा अहिल्यानगर. ज्याच्या राशीमधला शुक्र नावाचा ग्रह कमी दर्जाचा असेल त्याने तिथं जाऊन शुक्राची आराधना केली तर शुक्र ग्रह त्याला उत्तम फळ दिल्याशिवाय राहत नाही. असं शुक्राचार्य म्हणजे शुक्र ग्रह आहे. आणि शुक्राचार्यांना या ठिकाणी सुंदर या ठिकाणी वरदान दिलं. सगळ्या जगाचं कल्याण करण्याकरता भगवंताने मृतसंजीवनी नावाचा मंत्र दिला. प्रत्यक्ष या ठिकाणी राजा त्याच काळामध्ये प्रल्हादाच्या कुळामध्ये बाणासूर नावाचा दैत्य जन्माला आला होता. हा राजा बलीच्या घरात जन्माला आला होता. हा पराक्रमी होता. याने महादेवाची नितांत भक्ती केली होती आणि याला 1000 हाताचं बळ प्राप्त झालं होतं. पहा कसे चेहरे छान आहेत. पोहे असे दाबून आणलेत महाराज. आम्ही काय करावं या क्षीरसागर काकाला? पोहे चांगले, इडली चांगली, आता थोड्या वेळानं पुरणाची पोळी चांगली. मग तर काही पाहायचं कामच नाही. हान वरपाके हान पोळी, हान वरपाके हान पोळी. अशी झापड आलेली महाराज डोळ्यावर. झोपत जा झोपत जा. परवाच्या दिवशी तुमचे पाय धुवून पाणी पिल्याशिवाय राहणार नाही, त्याच्याशिवाय गाडीत बसणार नाही. खरे घरी झोपा नाही आले की त्यांनी यात्रेला येत जा. हा मस्त झोपलेला तर एक एसी रूम असते, सगळ्या असतात. जे घरी नसतं ते इथं मिळतं. पाहायला नाही, खायला ताप नाही, प्यायला ताप नाही, फिरायचं नाही. घरी यान स्वयंपाक करा, ताण नाही. आलं की आई तर ताट मस्त मिळत आहे. हा 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 काय सोय ठेवली महाराज. एखादा सोयरा सुद्धा सोय ठेवायचा नाही आपली. हाताने पाणी पुन्हा त्यांच्या डोक्यावर भस्मासूर. हे का नाही झालं? कसे जागे झाले पहा आता सगळे. तुम्ही किती झोपले तरी मी 1 वाजेशिवाय सोडणार होतो. 1 वाजता सुट्टी होईल. 1 वाजता सुट्टी झाल्यानंतर सगळ्या माता भगिनीने जेवण करायचं, झोपायला जायचं नाही. तुम्हाला पार्थिव शिवलिंग तयार करायचं आहे. 4 वाजता पार्थिव शिवलिंगाची पूजा होणार आहे. जे झोपन त्याच्या स्वप्नात महादेव आल्याशिवाय राहणार नाही.
जे झोपण बाणासुराला महादेव प्रसन्न झाले आणि बाणासुराने महादेवाची उपासना केली आणि सगळ्यात बलवान व्हावं 1000 हाताचं बळ महादेवाने या असणाऱ्या बाणासुराला दिलं. बाणासुराने या असणाऱ्या बळावर सगळ्या त्रैलोक्यावर राज्य करायला सुरुवात केली. शोणितपूर नावाचं नगर या ठिकाणी वसवलं. अतिशय मनोहर रमणीय असणारं बाणासुराचं नगर होतं. राजा सर्व देवता संतुष्ट झाल्या. ऋषी होम करायला लागले. महादेवांची लीला पाहण्याकरता सगळे देव आज या ठिकाणी आले. पापी लोकांचा नाश व्हायला लागला. पुण्यवान लोकांची वाढ व्हायला लागली. सगळीकडे समाधान झालं, आनंद झाला. आणि असं असताना महादेवांची क्रीडा सुरू झाली. आता महादेव एकटे होते. महादेवाला पार्वती माझ्याजवळ असावी असं वाटू लागलं. त्यावेळेस पार्वती मातेला सांगितलं, निरूप पाठवला. अंतःपुरात होत्या. काय महादेव तुमची आठवण करतात, लवकर या, कैलासावर या. पार्वती माता त्या गुहेमध्ये होते. आता लवकर कशाचं येणं होतंय महाराज, स्त्री स्वभाव. निरोप पाठवला. अनेक दासींना पाठवलंय. शंकर तुमची आठवण काढत आहे. सर्व शृंगार करून तुम्हाला ताबडतोब बोलावले आहे. देवा मी तुमचा निरूप पार्वती देवीला सांगितल्या, लवकर येतील. महादेव म्हणाले, नंदी अरे पार्वतीला भेटण्याकरता मी उत्सुक आहे, तिला लवकर या म्हणून सांगा. आता लवकर कसं, इतकं लवकर होतं का? माणसं शर्ट पॅन्ट घालून तयार राहतात महाराज, पण तुमचं आवरणं थांबा 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 थांबा. तुमचा थांबा. ते गाडीवर जाऊन बसतं, स्टँड काढित, किकवर पाय मारित, तरी आपला पाय घरातून निघत नाही महाराज. दस्ती तरी राहील, पर्स तरी राहील, टिकली तरी राहील, पाकिट तरी राहील, काहीतरी राहील. काही नसलं तर चप्पल कोणती घालू, लाल घालू का पिवळी घालू, काळी घालू का ढवळी घालू का बिन चप्पलचीच जाऊ. गिरिजा मातेला यायला उशीर झाला. राजा लवकर चला लवकर चला असं बराच वेळा निरोप पाठवला. इकडे पार्वतीला विलंब होत आहे. अनेक अप्सरा तिथं होत्या आणि अनेक अप्सरा तिथं होत्या. चर्चा करू लागल्या. महादेवाला या ठिकाणी गिरिजेच्या विरहानं मोहित केलं आहे. पार्वतीच्या सहवासासाठी ते उत्सुक आहे. मग या संधीचा फायदा जी स्त्री घेईल ती धन्य होईल. ती स्त्रियांची राणी होईल असा अप्सरा बोलायला लागल्या. आणि अप्सरा बोलत असताना विभांडकाची मुलगी चित्रलेखा नावाची तिथं होते. तिने अप्सरांचं बोलणं ऐकलं आणि हुबेहूब पार्वती झाली. कोणाचीही नक्कल करण्याचा प्रयत्न करू नका. नक्कल करायला गेलं की अद्दल घडल्याशिवाय राहत नाही. पार्वती सारखं रूप धारण केलं. जसं पूर्वी मोहिनीचं रूप भगवान परमात्माने धारण केलं होतं दैत्यांना मोहित करण्याकरता, तसं पार्वतीचं रूप धारण केलं महाराजांनी. अनेक योगबलानं रूप धारण केले. उर्वशीनं आपलं रूप बदललं. घृताचीनं कालीचं रूप घेतलं. विश्वाचीनं चंडिकेचं रूप घेतलं. अनेक अप्सरानं अनेक देवींचे रूप धारण केले. चित्रलेखेनं धारण केले रूप टाकून दिलं. आणि तेवढ्या वेळात बाणासूर नावाच्या दैत्याची कन्या उषा तिथं होती आणि तिनं हे हेरलं. ही असणारी सखी आपल्या कामाची. ही उषा दिसायला सुंदर होती. राजा चित्रलेखा तिची सखी झाली. बाणासुराच्या नगरीमध्ये या ठिकाणी उषा राहायला लागली. या बाणासुराला गर्व झाला होता 1000 हाताच्या बळाचा. माझ्यासारखा बलवान कोणी नाही, माझ्यासारखा ताकदवान कोणी नाही आहे, या जगामध्ये माझ्याशी युद्ध करणारं बरोबरीचं कोणी नाही आहे, असा भाव त्याच्या अंतःकरणामध्ये जन्माला आला. सगळे देव माझ्या आधिपत्याखाली राहतात. या जगात मीच सर्वश्रेष्ठ आहे. माझ्यासारखा सर्वश्रेष्ठ या जगामध्ये कोणीच नाही.
महादेवाला राग आला, तुझ्या बळाचा तुझ्या पराक्रमाचा तुला गर्व झाला आहे म्हणून तू असं वेड्यासारखं वागत आहे. तुझा हा अहंकार नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही. एका युद्धामध्ये पर्वतप्राय भुजा शस्त्रास्त्राने छिन्नभिन्न करणाऱ्या पुरुषाशी तुझं आकस्मित युद्ध होईल आणि तुझ्या भुजा नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही. महादेवानं सांगितलं. महादेव निघून गेले आणि एक दिवस उषा नावाची ही राजकन्या झोपली होती. झोपलेली असताना तिला स्वप्न पडलं. स्वप्नात तिने कृष्ण परमात्माचा नातू अनिरुद्ध पाहिला. नुसता पाहिला नाही, उपवनामध्ये त्याला आपल्या आदराचा अमृत प्राशन केल्याचा भास तिला झाला आणि ती लाज तिच्या गालावर कायम दिसू लागली. झोपेतून उठली. चित्रलेखेने विचारलं, असं का झालं? मी राजकुमार पाहिलाय आणि त्याला सर्वस्व अर्पण केलंय. मला तो हवाय, पाहिजे. माझं सहाय्य कर. माझी आणि त्याची भेट घडवून चित्रलेखा उत्तम चित्रकार होते. राजा स्वप्नामध्ये कोण भेटला हे जाणून घेण्यासाठी छान श्वेत वस्त्र तयार केलं, त्याचा पडदा तयार केला आणि चित्र काढायला सुरुवात केली. देवाचं काढलं, दैत्याचं काढलं, दानवाचं काढलं, गंधर्वाचं काढलं, सिद्धांचं काढलं, नागाचं काढलं. यापैकी एकही नाही, यापैकी एकही नाही. शूरसेनाचं चित्र काढलं नाही. वसुदेवाचं चित्र काढलं नाही. बलराम दादाचं चित्र काढलं अजिबात नाही. नारायणा श्रीकृष्णाचं चित्र काढलं, थोडा फरक आहे. प्रद्युम्नाचं चित्र काढलं, थोडा फरक आहे. आणि उभे उभ अनिरुद्धाचं चित्र काढल्याबरोबर उषा परत लाजली. हा कोण आहे? याचं नाव काय आहे? हा कुठं राहतो? मला काही माहित नाही, पण माझ्या स्वप्नातला राजकुमार. अगं हा अनिरुद्ध आहे, भगवान द्वारकाधीश परमात्माचा नातू आहे, द्वारका नगरीमध्ये राहतोय. माझ्यावर उपकार कर, मला हा पती म्हणून हवा आहे. मला लवकर भेटेल असा काहीतरी उपाय कर. तिची ती व्याकुळता पाहिली. चित्रलेखीचं मन भरून आलं. द्वारकेला जाऊन अनिरुद्धाला घेऊन येण्याचं ठरवलं. आकाश मार्गाने जाण्याची विद्या येत होते. ज्येष्ठ कृष्ण चतुर्दशीला आज चित्रलेखा निघाले. आज अधिक ज्येष्ठ कृष्ण चतुर्दशीच आहे बायबा. आकाश मार्गाने द्वारकेला गेली. प्रातः समय झाला होता. सकाळची वेळ. यादव सगळे काम करत होते. आपापल्या असणाऱ्या कामामध्ये यादव रममाण झाले होते. अनिरुद्ध बागेमध्ये होता आणि अनिरुद्धाला बागेत पाहिले. सर्वांग सुंदर होता, श्यामवर्ण होता. नुकताच तारुण्यामध्ये त्याने प्रवेश केला होता आणि मंचकावर पडून माधवील या ठिकाणी सुंदर असणारा आराम करत होता. चित्रलेखीने मागचा पुढचा विचार पाहिला नाही. दोन्ही हात मंचकाखाली घातले. मंचकास अनिरुद्ध शोणितपूर नगरीला घेऊन आकाश मार्गाने गेली. आपल्या अनिरुद्धाला पाहिले. उशीला आनंद झाला, भयभीत झाली, थोडीशी लाजली. कोणाच्या लक्षात येऊ नये म्हणून अंतपुरामधल्या गुप्त जागी अनिरुद्धाला नेऊन ठेवलंय. कोंबडा झाकून ठेवला तरी सूर्य उगवायचा राहत नाही. ही गोष्ट बाणासुराला कळाली आणि बाणासुराला कळाल्यानंतर अनिरुद्ध कोण आहे, हा उशेच्या महालात कसा आलाय, छडा लावा. सैन्य पाठवले. युद्धाला सुरुवात झाली. अनिरुद्धानं पराक्रम केला. कुभांड नावाचा मंत्री म्हणाला, महाराज याचा वध करणे योग्य नाही, हा विष्णू सारखा पराक्रमी आहे. दुसऱ्याच्या उपकारावर तू जगतोस हे दुराचारी, दुराचारी, दुरात्मा.
बाणासुराचं अनिरुद्धाचं युद्ध झालं. जगदंबेच्या कृपेने आकाशवाणी झाली, हे राजा तू बलीचा पुत्र आहे, बुद्धिमान आहे, तुला राग येणं या ठिकाणी उचित नाहीये. खरं म्हणजे तुझ्या घरामध्ये प्रत्यक्ष नरसिंह परमात्माची कृपा आहे. भगवान परमात्मा आहे. बाणासुराला या ठिकाणी आकाशवाणी कळाली, हा प्रत्यक्ष या ठिकाणी विष्णूच्या अंशाचा आहे, अनिरुद्धाचा वध केला नाही. जगदंबेच्या कृपेनं या ठिकाणी अनिरुद्ध वाचले आणि यादवांना ही वार्ता कळाली देवर्षी नारदाच्या कडून. यादव म्हणाले अनिरुद्ध कुठे आहे? म्हणजे बाणासुरानं कैद केला. यादवी सैन्य घेतलं राजा आणि यादवी सैन्य घेऊन आज शोणितपूर नगरीकडे या ठिकाणी सगळे यादव येते झाले. बलराम दादा, कृष्ण परमात्मा, प्रद्युम्न हे सगळे यादव येते झाले. रणशिंग वाजल्या गेले राजा. आणि या युद्धामध्ये एका बाजूला महादेव, एका बाजूला भगवान शंकर परमात्मा श्रीकृष्ण. महादेवाला पहिले नमस्कार केला. महादेवा या युद्धात कसे? बाणासुर माझा भक्त आहे. नारायण तुम्ही या युद्धात कसे? अनिरुद्ध माझा नातू आहे. आता याचा गर्व परिहार कसा करे? कारण नरसिंह अवतारामध्ये वरदान दिलं होतं प्रल्हादाला, तुझ्या 21 पिढ्यात जे जे दैत्य जन्माला येतील त्यांचा मी शस्त्राने वध करणार नाही. जांभई अस्त्र सोडलं महादेवाला. जांभई यायला लागले. कृष्ण परमात्माला सुदर्शन चक्र हातात घेतलं. महादेवाने सांगितलं क्षणम तिष्ठन्ति, याचा गर्व परिहार झाला. 1000 हाताचं बळ काढलं राजा. बाणासुराचा गर्व परिहार झाला. बाणासुर श्रीकृष्ण परमात्माला शरण गेला. कृष्ण परमात्माने शोणितपूर नगराला या ठिकाणी सुंदर प्रवेश केला. बाणासुरानं कृष्ण परमात्माचं पूजन केलं. अनिरुद्धाला उषा नावाची मुलगी बायको म्हणून दिली. सुनेला घेतलं. परमात्मा द्वारका नगरीला येता झाला आणि बाणासुर आज भगवान महादेवाच्या गणामध्ये गणपत्य नावाच्या पदाला या ठिकाणी पोहोचला. पुढे गजासुर नावाचा दैत्य उत्मंत झाला राजा. आणि भगवान महादेवाने या गजासुर नावाच्या दैत्याचा नाश केला. आणि महादेवाने त्या गजासुराला विचारलं तुझी इच्छा काय आहे? गजचर्म व्याघ्रांबर, गजचर्म विदल आणि उत्पल दैत्यांचा वध केला. आणि भगवान परमात्मा आज या ठिकाणी सुंदर असणाऱ्या कैलासावर या ठिकाणी राहू लागला. हे व्यासा इथपर्यंत रुद्र संहितेतला युद्धखंड मी तुला सांगितला. इति शिवपुराणांतर्गत रुद्र संहितायां युद्धखंडे अध्याय युद्धखंड समाप्तोयम. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. 5 मिनिटाची सर्वांना विश्रांती. ज्याला झोप आलं त्यांनी आपापल्या डोळ्याला पाणी लावून 5 मिनिटाची विश्रांती. मळवू नका कोणी, मळवू नका कोणी, ती तुझली हरिचंद्रा, ती तुझली हरिचंद्र राजा तारामती
दर्शन चरण दासाने त्याने ठेविली घडी बांधुनी त्याने ठेविली घडी बांधुनी माझी मोदडी गाडीपणे माझी मोदडी गाडीपणे तिला मळवून हॅलो भाई हॅलो 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 हरे नमः हरे नमः पुनरपि सूतसंगतात शौनकादि सर्व ऋषिप्रत सनकादिक वेदव्यासास वर्णन करतात वंदे महानन्दमनन्तलीलं महेश्वरं सर्वविभुं महान्तं गौरीप्रियं कीर्तकविघ्नराजसमुद्भवं शङ्करं आदिदेवम् सूत म्हणाले शौनकादी सर्व ऋषींना सनकादिक वेदव्यासांना उपदेश करतात जे परमानंद आहेत अनंत आहेत ईश्वराचे ईश्वर आहेत सर्वव्यापक आहे गौरीचे प्रियतम आहेत कार्तिकाचे आणि विघ्नराज गणेशाला उत्पन्न करणारे आहे अशा त्या महादेवाला आमचा साष्टांग नमस्कार असो सर्व ऋषीगणांनी या ठिकाणी भगवंताची लीला ऐकायला सुरुवात केली आहे हे निरूपण जरा शांत चित्ताने ऐकलं तर महादेवाच्या लीला आपल्या लक्षामध्ये येतात भगवान महादेवाचे प्रत्येक कल्पामध्ये अनंत अवतार झाले अनंत अवतार धारण करून महादेवाने अनंत प्रकारच्या लीलाही केल्या पुढे महादेवाने 8 अवतार धारण केले आणि देवांचं कार्य केलं या महादेवाने सगळ्यात आधी जर पहिला अवतार घेतला असेल तर तो अर्धनारी नटेश्वराचा धारण केला एक भाग पुरुषाचा एक भाग स्त्रीचा असा अर्धनारी नटेश्वर या ठिकाणी अवतार धारण केला वाराह कल्पामध्ये भगवान शंकराने 9 अवतार धारण केले प्रत्येक युगामध्ये प्रत्येक कल्पामध्ये भगवान परमात्म्याने अवतार धारण केला नंदिकेश्वर हा महादेवाचा अवतार आहे महाराज नंदिकेश्वर हा महादेवाचा अवतार कसा आहे आणि त्या नंदिकेश्वराची कथा आम्हाला सांगा महादेवाच्या अंशापासून नंदी उत्पन्न झाले आणि त्याला शिवत्व प्राप्त झालं सनत कुमार म्हणाले व्यासा शिलाद नावाचा एक धर्मात्मा मुनी होता धर्म कार्य जाणणारा होता आणि त्याचे पितर त्याला एक दिवस सांगायला आले की आमचा उद्धार व्हावा
असं जर तुला वाटत असेल तर पुत्र प्राप्तीसाठी प्रयत्न कर. म्हणून तो शिवलोकी गेला. शिलाद नावाचा मुनी प्रदीर्घ काळ इंद्राच्या उद्देशानं तप केले. हे देवेश, हे देवराज, तुम्ही जर माझ्यावर प्रसन्न असाल तर मला अयोनी संभव पुत्र द्या. ज्याचा जन्म आईच्या उदरातून झालेला नसावा याला अयोनी संभव असं म्हटले जातं. त्याला मृत्यू नसावा, तो अजर अमर असावा. या जगात जन्माला आलेला आहे प्रत्येकाचा मृत्यू ठरलेला आहे. एक ना एक दिवस त्याला जावं लागतं, हे अटळ आहे, सत्य आहे. ब्रह्मदेव आणि विष्णू हे रुद्रदेवापासून जन्माला आले तरी प्रत्येकाच्या आयुष्याची मर्यादा ठरलेली आहे. मग इतरांची काय कथा आहे? शिलादाला योग्य ते मार्गदर्शन केलं, इंद्राला नमस्कार केला आणि शिलादाने महादेवाची उपासना करायला सुरुवात केली. हजारो वर्ष याने अहर्निश तप केलं. एका जागी स्थिर राहून याने तपश्चर्या केली. शिलाद मुनीच्या देहावर वारुळ केलं मुंग्याने आणि त्या वाळवीनं त्याच्या देहाचं सगळं रक्त शोषून घेतलं. फक्त हाडाचा सापळा राहिला, मांस आणि रक्त संपून गेलं. भगवान शंकर त्याच्या समोर प्रसन्न झाले आणि वरमाग असं म्हणाले, मी वर देण्याकरता आलोय, वरम रोही वरमाग. त्या समाधी बघलं शिलादाला भगवान परमात्माने सावध केलं. त्याची समाधी अवस्थेमधून त्याला बाहेर आणलं. शिलादानं भगवंताला पाहिलं पार्वती मातेसह. साष्टांग नमस्कार केला. वरमाग, मी वर देण्याकरता आलोय. माझी आराधना केली, माझी उपासना केली, माझी भक्ती केली, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. मला तुमच्यासारखा आणि मृत्यूरहित पुत्र तुम्ही मला द्या असं मागणं शिलाद मुनीने केले. तू माझी आराधना केली, माझी उपासना केली, मी तुझ्या घरी नंदी नावानं अवतार घेतला. शिलाद मुनींनी भगवंताला नमस्कार केला. उमेसहित पार्वती परमात्मा अंतर्धान पावले आणि जगतपित्याचाही पिता होण्याचा मान तुला या ठिकाणी लाभेल असं आश्वासन दिलं. भगवान महादेव अंतर्धान पावले. घरी परत आला. आश्रमामधल्या सर्व ऋषी मुनींना हा वृत्तांत सांगितला. त्यांनाही आनंद झाला आणि हा शिलाद नावाचे ऋषी अंगणामध्ये यज्ञासाठी भूमी खणायला लागले. आणि ती भूमी खणत असताना भूमी खणता खणता त्याच भूमीमधून महादेवाच्या स्वरूपातून प्रत्यक्ष या ठिकाणी महादेवासारखी अंगकांती असलेला एक पुत्र प्रगट झाला. नंदिकेश्वर भगवान की जय. नमः पार्वती पते हर 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 महादेव. आकाशामध्ये देवांनी गर्दी केली. अप्सरा गायन करायला लागल्या, गंधर्व नृत्य करायला लागले. मोठा उत्सव झाला. माझी अंग कांती रुद्रासारखी होती, मलाही 3 नेत्र होते व्यास. शिलाद नावाच्या मुलीला आनंद झाला. मी कृतकृत्य झालो, मी आनंदी झालो, म्हणून तुझं नाव नंदी असं ठेवलं. एखाद्या निर्धन मनुष्याला जसा धनाचा ठेवा सापडावा तसा माझ्या शिलाद मुनीला आनंद झाला. आणि अशा प्रकारे 5 वर्षाचा काळ निघून गेला. मला वेद शिकवले, शास्त्र शिकवले, धर्मशास्त्र शिकवलं, माझे सर्व जातकर्मादी संस्कार केले. आणि एक दिवस मित्र वरुण नावाचे 2 देव आमच्या घरी भेटण्याकरता आले. माझ्या वडिलांनी त्यांचा आदरातिथ्य केलं, सत्कार केला, पूजन केलं.
हा सर्व शास्त्रामध्ये मुलगा पारंगत आहे, हुशार आहे, महाविद्वान आहे हे जर खरे असलं तर याचं आयुष्य फक्त 5 वर्षाचं आहे. हा अल्प आयुष्य आहे. हा 1 वर्ष जगेल हे सत्य आहे. त्याचं बोलणं ऐकलं. मित्रावरुण नावाचे 2 असणारे ऋषी निघून गेले. शिलाद नावाच्या मुलीला हे सगळं या ठिकाणी आश्चर्यकारक झालं. क्षणभर मूर्छित पडला, बेशुद्ध झाला. हे काय चाललं आहे मला कळालंच नाही. बाबा, काळजी कशाची करता? तू अल्प आयुष्य आहेस, आयुष्य थोडं आहे तुला. बाबा काळजी करू नका. प्रत्यक्ष या ठिकाणी मी अरण्यामध्ये जाईल, महादेवाची उपासना करेन. मी घर सोडलं, अरण्यामध्ये आलो आणि महादेवाची अनेक वर्षपर्यंत उपासना केली. पार्वती मातेसह नंदिकेश्वराला दर्शन देण्याकरता महादेव प्रकट झाले. तुझं तप पाहून मी संतुष्ट आहे, वर माग. भगवान शिवप्रभूंना पाहून मला आनंद झाला. महादेवाला साष्टांग नंदिकेश्वराने नमस्कार केलाय. हाताने धरून मला उठवलंय. अरे माझ्यासारखा दिसायला आहे, तुला मरणाची भीती कशी? तुला मरणाची भीती नाही. माझा गणांचा नायक हो, नित्य माझ्याजवळ राहशील असं महादेवाने मला सांगितलं. महादेवाला नमस्कार केला आणि जिथं महादेव प्रकट झाले तिथं नंदिकेश्वराने महादेवाचं शिवलिंग स्थापन केलं, त्याची पूजा केली आणि सायुज्य मुक्ती या ठिकाणी या महादेवाच्या दर्शनानं प्राप्त होती असं वरदान दिलं. काळ निघून गेला. तू नंदी हो असा आशीर्वाद मिळाला. पार्वती मातेने सुद्धा खूप प्रशंसा केली. पुढे या नंदीचा विवाह झाला. मरुताची मुलगी सुंदरी, सुलक्षणी, सुयशा तिचं नाव. हिच्याशी नंदीचा विवाह झाला. मोठ्या थाटामाटामध्ये लग्न झालं. राजा प्रत्यक्ष या ठिकाणी विवाहानंतर महादेव, पार्वती, ब्रह्मदेव या सर्वांचं दर्शन घेतलं. पार्वती म्हणाली, नंदिकेश्वरा मी प्रसन्न आहे, वर मागून घे. नंदिकेश्वराने सांगितलं, तुमच्या दोघांची अविचल भक्ती माझ्यावर कायम राहो. आणि त्या दिवसापासून आधी महादेवाचं दर्शन का आधी नंदीचं दर्शन? आधी नंदीचं दर्शन मग महादेवाचं दर्शन. आधी नंदीला पाणी मग महादेवाला पाणी. आणि महादेवाचं दर्शन घेत असताना कसं घ्यायचं? हा, आजीने बरोबर सांगितलं. नंदिकेश्वराच्या शिंगावर 2 बोटं ठेवायचे आणि त्या शिंगाच्या मधून शिवलिंग दिसलं पाहिजे तर त्या दर्शनाचं फळ आहे. हा नंदिकेश्वर महादेवाचा होता. एके दिवशी ब्रह्मदेव सुमेरू पर्वतावर निवांत बसले होते. देवश्रेष्ठ ऋषी भेटीला गेले, नमस्कार केला. या जगामध्ये अविनाशी तत्व काय आहे असं जेव्हा प्रश्न केला, ब्रह्मदेव म्हणाले, परम अविनाशी तत्व नीट वर्णन करून सांगतो, मीच ते परम अविनाशी तत्व आहे. प्रत्यक्ष या ठिकाणी विष्णू म्हणाले, मी श्रेष्ठ आहे. आणि ब्रह्मदेव म्हणाले, मी श्रेष्ठ आहे. दोघांचा वाद चालला. आणि या दोघांचा वाद चाललेला असताना वेद तिथे आले. वेदाने सुद्धा सांगितलं, महादेव सर्वश्रेष्ठ आहे, तुम्ही दोघं आपसामध्ये वाद करू नका. वेदाने स्तुती केली, प्रणवानं स्तुती केली. ब्रह्मादेवाचं अहंकारयुक्त बोलणं ऐकलं. महादेवाला, रुद्रदेवांना राग आला. त्यांनी एक सुंदर मुलगा जन्माला आला. त्याचं नाव कालभैरव असं ठेवलं. राजा शिवजींचा क्रोध रूप हा कालभैरव नावाचा मुलगा होता. भीषण असल्याने तुला भैरव या नावाने लोक या ठिकाणी ओळखतील. काळाला धरकी भडवणारा आहे म्हणून तो कालभैरव या नावानं जगामध्ये प्रसिद्ध होशील. महादेवाचा आदेश आणि वर मिळताच कालभैरवानं क्षणाचा विलंब न लावता आपल्या हातानं भगवान ब्रह्मदेवाचं 5वं मस्तक शिवनेंना नखानच काढलं. पाहते महाराज, आणि नखानं मस्तक कापून टाकलं. भगवान श्रीहरी भयभीत झाले. शतरुद्रीय नावाच्या मंत्राचा जप केला. महादेवाचा राग शांत केला. आणि त्या दिवसापासून कालभैरवाची पूजा या जगामध्ये सुरू झाली. कालभैरव प्रत्यक्ष या ठिकाणी विष्णू लोकात गेला. विष्णू लोकांनी नमस्कार केला. विष्णूदेवी नमस्कार केला. लक्ष्मींनी नमस्कार केला.
प्रत्यक्ष या ठिकाणी महादेव या ठिकाणी भिक्षा मागण्याकरता कालभैरवाच्या रूपात आले. लक्ष्मीनी पूजा केली, विष्णूनी पूजा केली. प्रत्यक्ष भैरवा रूपी महादेवाला संतोष वाटला आणि दोघांनाही वरदान देऊन हा कालभैरव रूपी महादेवाचा अवतार स्वस्थानी येता झाला. आणि कालभैरवाचं मंदिर उज्जैन क्षेत्रामध्ये आजही आपल्याला पाहायला मिळतं. महाराज, काशीचं रक्षण करण्याची जबाबदारी कालभैरवावर आहे. अष्टभैरव जे आहेत ते काशीमध्ये, तुम्ही काशी नगरीला गेलात तर नुसतं काशीचं दर्शन घेऊन जमत नाही. तुम्ही जर धुंडे विनायकाचं दर्शन घेतलं तर काशी दर्शनाचं पुण्य आहे. तुम्ही जर कालभैरवाचं अष्टकालभैरवाचं दर्शन घेतलं तर तुम्हाला काशीचं पुण्य आहे. काशीचं पाणी रामेश्वरला टाकायचं, रामेश्वरची वाळू काशीला न्यायची, असं 3 वेळा जर केलं तर काशी यात्रेचं पुण्य आहे. नाही तर मी काशी केली, मी काशी केली, मी काशी केली, मी काशी केली, काही कामाचं नाही महाराज. ते काशी यात्रेचं पुण्य कळालं पाहिजे, रामेश्वर यात्रेचं पुण्य कळालं पाहिजे. प्रत्यक्ष या ठिकाणी राजा हिरण्यकश्यपूचा वध करण्याकरता भगवान परमात्माने नरसिंह नावाचा अवतार धारण केला. राजा प्रल्हादाचा आत्माचा छळ केला आणि भगवान परमात्माला अपार क्रोध आला. नरसिंह रूप धारण केलं. घरात नाही, दारात नाही, दिवसा नाही, रात्री नाही, शस्त्र नाही, अस्त्र नाही, स्त्री नाही, पुरुष नाही, पशु नाही, पक्षी नाही, अशा अवस्थेमध्ये हिरण्यकश्यपू मारला. आणि हिरण्यकश्यपू मारल्यानंतर प्रल्हादाला लक्ष्मीला फार मोठं आश्चर्य वाटलं. सगळ्या देवाने भगवंताचा राग शांत करण्याचा प्रयत्न केला. प्रल्हाद सुद्धा शरण गेले, पण क्रोधाग्नी काही शांत होईल. महाशांत करण्याकरता महादेवांना दया आली. सगळे देव म्हणाले, नारायणा महादेवा, या असणाऱ्या नरसिंह परमात्माचा राग शांत करा. आणि नरसिंह परमात्माला गर्व झाला होता, माझ्यासारखा क्रोधी कोणी नाही. वीरभद्र नावाचा गण पाठवला आणि वीरभद्र नावाचा या ठिकाणी गण पाठवून सुद्धा नरसिंहाचा संताप झाला. राग काही शांत होईना. आणि मग भगवान परमात्माने नरसिंह रूपाचं धारण केलेल्या श्रीहरींना राग आला. प्रत्यक्ष वीरभद्राच्या अंगावर धावून जाण्याकरता गेले आणि प्रत्यक्ष परमात्माने महादेवाने शरभ नावाचा अवतार धारण केला. नरसिंह परमात्माचा सगळा गर्व अहंकार नाहीसा झाला. हा भगवान महादेवाचा शरभ नावाचा अवतार झाला. प्राचीन काळी नर्मदेच्या काठावर जे नर्मदा यात्रेला गेले होते त्यांनी ऐका काय कथा आली. आता आपण आलो नर्मदेच्या किनाऱ्यावर. नर्मदेच्या नर्मपूर नावाचं एक सुंदर गाव होतं. शिवभक्त मुळे राहत होते. शांडिल्य गोत्रामध्ये जन्माला आले होते. विश्वानर नावाचा मुलगा आणि हा ब्रह्मचर्याचं पालन करणारा होता राजा. आणि सुंदर असणारा वेदाध्ययनामध्ये तत्पर असणारा हा मुलगा विवाहाचा योग्य झाला आणि एका सुंदर मुलीशी विवाह केला. तिचं नाव शुचिस्मती असं ठेवण्यात आलं. दोघंही अग्निहोत्र पंचयज्ञ करण्यामध्ये, अतिथीचा सत्कार करण्यामध्ये तत्पर होते. राजा त्याची पत्नी ही पतीवर प्रेम करणारी होती. सुंदर गृहस्थाश्रम चालवणारा होता. राजा, तुमच्यासारखा पती मिळाला मला खूप भाग्य आहे. माझं मी भाग्यवान आहे. माझी इच्छा आहे ती सांगते. बोला, काय इच्छा आहे तुमची? मला काही दुर्लभ नाही. काय पाहिजे ते सांग, मी तुला द्यायला तयार आहे. भगवान शंकरासारखा एक मुलगा मला द्या. पत्नीची मागणी ऐकून विश्वानर नावाचा ऋषीला आश्चर्य वाटले. विचार करायला लागला. दुर्लभ वर मागितलाय आणि मला गोंधळात टाकलाय. महादेवासारखा पुत्र मला कसा होईल? असा विचार अंतःकरणामध्ये केला. हे सगळं आपल्या आवाक्याच्या बाहेर आहे. आणि विश्वानराने सर्व काही तुझ्यासारखं मनासारखं होईल असं वचन दिलं. आणि सुंदर मनकर्णिकेच्या घाटा ठिकाणी येऊन या असणाऱ्या विश्वानरानं सर्व देवांची स्तुती केली आणि प्रत्यक्ष महादेवाची आराधना करायला सुरुवात केली. राजा प्रत्यक्ष या ठिकाणी वीरेश्वर लिंगाची आराधना करण्याचं ठरवलं आणि महादेवाची कृपा झाली. राजा प्रत्यक्ष या ठिकाणी विश्वानराच्या घरी, परमात्माच्या घरी ग्रहपती नावाचा अवतार झाला. हा महादेवाचा ग्रहपती नावाचा अवतार. हा ग्रहपती महादेवाचा भक्त झाला आणि महादेवाचा भक्त होऊन भगवंताने त्याला आपल्या या ठिकाणी सुंदर असणाऱ्या दिग्पाल पदाची या ठिकाणी सुंदर असणारी जबाबदारी देऊन टाकली आणि विश्वानराचा उद्धार केला. या महादेवानं यक्षाचा अवतार धारण केला. म्हणजे महाराज, यक्षाचा अवतार का धारण केला? देव आणि दैत्य यांचं फार मोठं युद्ध झालं.
या युद्धामध्ये दैत्यांचा पराभव झाला. क्षीरसागराचं मंथन केल्यामुळे देवांना गर्व झाला. 14 रत्न आम्ही काढली, दैत्यावर विजय आम्ही मिळवला, असा गर्व देवांना झाला. देव दानवाने समुद्र मंथन केलं, देवांना अमृत मिळालं, दैत्याला विष मिळालं महाराज. आणि प्रत्यक्ष आता देव गर्विष्ठ झाले आणि गर्विष्ठ झालेले देव आपसात चर्चा करायला लागले. माझ्यामुळे विजय झाला, आमच्यामुळे विजय झाला. खरं म्हणजे महादेवाच्या शक्तीचा, महादेवाच्या कृपेचा विसर पडला. आम्हाला सुद्धा पडतो. मी केलं, मी होतं म्हणून बरं झालं. पण लक्षात घ्या, हा गर्व काही कामाचा नाही. एक ना एक दिवस ह्या गर्वाचं घर खाली झाल्याशिवाय राहत नाही. वेदव्यास म्हणतात, राजा प्रत्यक्ष या ठिकाणी भगवान परमात्माजी महादेवाने यांची परीक्षा पाहण्याचं ठरवलं. यक्षाचा अवतार धारण केला आणि एक गवताची काडी देवाच्या सभेमध्ये धरली. जो कोणी पराक्रमी असेल त्यांनी या यक्षाच्या गवताच्या काडीला जाळून दाखवा. सगळ्या देवांनी प्रयत्न केला. राजा शस्त्र चालवली, अस्त्र चालवली, विष्णूसह सगळे देव त्याच्यामध्ये सम्मिलित झाले होते, पण कोणाचाही उपयोग झाला नाही. सगळे प्रहार, सगळे शस्त्र, सगळे अस्त्र निष्फळ झालेले पाहिलं. देवांना मोठं आश्चर्य वाटलं. आकाशवाणी झाली, हे देवांनो, हा यक्ष नाही, हे सर्वांचा गर्वहरण करणारे भगवान महादेव आहेत. हा महादेवाने देवांचा गर्वहरण करण्याकरता यक्षेश्वर नावाचा अवतार धारण केला. सर्व देवांना आपली चूक कळाली. सर्व देवांनी महादेवाला साष्टांग नमस्कार केला आणि गर्वाचं घर खाली झाले. देव सुखानं राज्य करायला लागले. पुढे महादेवानं 10 अवतार धारण केले. 11 अवतार रुद्राचे धारण केले आणि प्रत्यक्ष दुर्वास नावाचे ऋषी हा महादेवाचाच अवतार होता. म्हणजे महाराज, दुर्वासांचा अवतार महादेवाचा होता. हा कोणाच्या घरी झाला? अत्री आणि अनसूया ब्रह्मदेवाचे मानसपुत्र होते. अनसूया अत्री ऋषींची भार्या होती. राजा प्रत्यक्ष या ठिकाणी खडतर तप करून ब्रह्मदेवाच्या सर्व सृष्टीचा विस्तार करण्याचा या दोघा नवरा बायकोनी या ठिकाणी विचार केला होता. आणि दोघही नवरा बायको कुलाक्ष नावाच्या पर्वतावर तपाला बसले होते. आणि तपाला बसलेले असताना हे तिन्ही देव वरदान देण्याकरता आले. उद्दिष्ट वरमरोहे, वर मागा. काय वरदान पाहिजे? हे तुम्ही तिन्ही देव आमच्या घरी बालक म्हणून जन्माला या. आणि तिन्ही देव बालक म्हणून जन्माला या असं जेव्हा कळालं राजा, प्रत्यक्ष अत्री ऋषींना आनंद झाला. अनसूयेसारखी पतिव्रता या ब्रह्मांडामध्ये कोणी नव्हती. राजा अनसूया जर चालायला लागली तर जमीन अतिशय लोण्यासारखी मऊ व्हायची, वारा सुगंधी व्हायचा. राजा झाडाने सावली धरावी, सूर्यानं आपला प्रकाश सुद्धा मंद करावा, इतकी पतिव्रता अनसूया होती. आणि अनसूयेचं हे पातिव्रत्याचं तेज पाहिलं. तिघही आम्ही ईश्वर आहोत, समान वर देणारे आहोत. काय इच्छा आहे? प्रत्यक्ष आमच्या अंशापासून तुम्हाला 3 पुत्र होतील, विश्वविख्यात होतील, दोघांची कीर्ती वाढवणारी होतील, असा आशीर्वाद दिला. आणि तिन्ही देव स्वस्ताने निघून गेले. अनेक दिवस निघून गेले आणि अनेक दिवस निघून गेल्यानंतर अनसूया मातेला गर्भ राहिला. आता कथा भागवतामध्ये वेगळी आहे आणि शिवपुराणामध्ये वेगळी आहे. प्रत्येक कल्पकल्पाच्या कथा वेगवेगळ्या आहेत महाराज. भागवतामध्ये फक्त दत्त अवताराची कथा आपल्याला ऐकायला मिळते, पण या शिवपुराणामध्ये भगवान महादेवाचा अंश असणाऱ्या दुर्वास अवताराची कथा आपल्याला ऐकायला मिळते. सुंदर या ठिकाणी मुलगा जन्माला आला. तो ब्रह्मदेवाचा अंश होता. त्याचं नाव चंद्र असं ठेवलं. देवाने चंद्राला समुद्रात टाकलं आणि हाच चंद्र समुद्र मंथनाच्या वेळेला 14 रत्नापैकी एक रत्न म्हणून बाहेर देवाने काढला आणि आकाशामध्ये स्थिर केला. राजा अनसूयेचा दुसरा पुत्र दत्त सत्व, रज, तम या 3 गुणांना एकत्रित करून हा दत्तात्रयाचा अवतार झाला. आणि पूर्वी दत्ताचा अवतार एक मुखाचाच होता, पण आरती जेव्हा झाली, नाथांना जेव्हा दत्तात्रयानं 3 मूर्तीमध्ये दर्शन दिलं, तेव्हा आपण आरती त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा गाणा, त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा, नेती नेती शब्द नये अनुमाना, सुरब्रह्मणी जने योगी समाधी ध्यान, बाकीचे सगळे झोप ध्यान, बाकीचे सगळे झोप ध्यान. हे सुद्धा चांगलं वाजले. ते झोप घ्या म्हणलं.
अभंगाला काय होतं काय माहिती, झोप घ्या म्हणलं की मस्त ताल धरलाय सगळ्यांनी. वा रे वा. शुकाचार्य म्हणतात राजे, प्रत्यक्ष हा दत्तात्रयाचा दम ददामी देणारा आत्मज्ञान देण्याकरता दत्तात्रयानं अवतार धारण केला. आणि तिसरा मुलगा झाला महादेवाचा अंश दुर्वास. हा शिवजीचा अंश होता, धर्माचा प्रवर्तक होता, राजा दयाळू होता. या दुर्वासानं अनेकांची धर्म परीक्षा घेतली. आणि याच दुर्वासानं सूर्यवंशामधला अंबरीश राजा पुण्यवान होता. हा अंबरीश राजा विष्णूचा भक्त होता. आणि हा अंबरीश राजा सप्तद्वीपाचा अधिपती होता. आणि अंबरीश राजाचा नियम होता एकादशी व्रत करायचे. आता एकादशीचं व्रत केलं तर सोमवार करावा लागतो, आणि सोमवार केलं एकादशी करावं लागतं. काही काही लोक सोमवार धरते एकादशी सोडते, काही काही एकादशीला धरते सोमवाराला सोडते. पण लक्षात घ्या, सगळ्यात पहिले जर वारकरी कोण असेल तर भगवान महादेव आहे. आणि भगवान पंढरीश परमात्मानं महादेवाला मस्तकावर धारण केले. पांडुरंगाच्या मस्तकावर शिवलिंग आहे महाराज. मग आधी महादेवाला अभिषेक आहे आणि मग विष्णूला अभिषेक आहे. मग पहा, आता देव जर एकमेकाला सहाय्य करतात तर आपण काय केलं पाहिजे? फजिती केली पाहिजे का? नाही ना. तुम्ही चांगले आहेत ना, रेणुका ट्रॅव्हल्सला चांगलं सहकार्य केलं तर आपल्याकरता जोऱ्यात टाळ्या वाजवा एकदा. अरे जोऱ्यात वाजवा ना, तुमच्याकरता तर वाजवायच्या, माझ्याकरता वाजवायच्या नाही. तुमच्याकरता तरी टाळी वाजवा. आपला दिवा आपणच वाळून घ्या. काय बिघडायला लागले? आपली टाळी आपल्याकरता कोण टाळी वाजवणार आहे? वाजवा बरं जोरात. नमः पार्वती पदे हर 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 महादेव. तुमच्या टाळीपेक्षा माझा आवाज मोठा. हा नाही जमली. जोरात. नमः पार्वती पदे हर हर हर. हा आज थोडा कमी पडला, आता जोरात करायचा. एका सुरात वाजली पाहिजे टाळी महाराज. नमः पार्वती पदे. अरे काय तुम्ही आपल्याकरता टाळ्या जोरात वाजवत नाही? एखादी जाहीर सभा होऊ द्या, अशा जोरात वाजते महाराज, खरं 200 रुपये मिळते. प्रत्यक्ष हा दुर्वासांचा अवतार झाला. अंबरीश राजा पुण्यवान होता. राजा दर महिन्याची 15वाडी एकादशी करायचा आणि साधन द्वादशीचं व्रत करायचं. राजा साधन द्वादशी दशमीला एकदा जेवावं, एकादशीला पाणी सुद्धा पिऊ नये, आणि द्वादशीला सूर्योदयाच्या वेळेला देवाची पूजा करावी, वैश्वदेव करावा, नैवेद्य करावा आणि 12 ब्राह्मणाला भोजन घालावं. आणि साधन द्वादशीचं पुण्य इतकं वाढलं होतं की भगवान नारायण त्याच्यावर संतुष्ट झाले होते. 10 इंद्रिय, पंच ज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे सगळं त्यांनी देवाला अर्पण केलं होतं. राजा आणि हे सगळं पुण्य त्याच्याकडे होतं. आणि हे सगळं पुण्य असल्यामुळे सुदर्शन नावाचं चक्र देवपूजेमध्ये अंबरीश राजाकडे परमात्मानं दिलं होतं. आणि इतकी पुण्याई त्याची वाढली होती की इंद्राला तो हे सहन झालेलं आहे. आणि देवराज इंद्रानं दुर्वास नावाच्या ऋषीला पाठवलंय, जा अंबरीश राजाची परीक्षा घ्या. अंबरीश राजाच्या घरी दुर्वास ऋषी येथे झाले आणि त्याच्या व्रतनिष्ठेची तपस्या परीक्षा घेण्याकरता आले. या गुरु महाराज या. आज साधन द्वादशी, कार्तिक शुद्ध द्वादशी होती. राजा देवाचा नैवेद्य झाला होता. 12 ब्राह्मण जेवायला येणार होते. आणि आज दुर्वास आले आणि प्रत्यक्ष दुर्वासांचं पूजन केलं. राजा काय आहे तुझ्याकडे? माझ्याकडे साधन द्वादशीचं व्रत आहे. तुम्ही स्नानाला जा, स्नान करून लवकर या, 12 ब्राह्मणाच्या पंक्तीत तुम्हाला जेवायला बसवतो. दुर्वास स्नानाला गेले. राजा पण दुर्वासांना जलसमाधी लागली. राजानं त्यांची वाट पाहिली पण दुर्वास आलेच नाही. राजा म्हणला आता काय करावं? ब्राह्मणाला विचारलं, गुरु महाराज काय करायचं? राजा द्वादशीचा पर्व काळ संपून त्रयोदशी सुरू होते, तुझं व्रत नष्ट होईल, मग आम्ही करावं काय? आम्हाला जेवायला परवानगी दे. पण परवानगी घ्यायची तर देवाचं तीर्थ घ्यावं लागेल ना? होय राजा, पाचामुखी परमेश्वर म्हणून
ब्राह्मणाचं ऐकलं राजानं तीर्थ घेतलं. 12 ब्राह्मण जेवायला बसवले. सर्व ब्राह्मण जेवून गेले राजा. आणि थोड्या वेळानं दुर्वास येथे झाले. राजा, ब्राह्मणाची पंगत कुठे गेली? म्हणजे तुमची वाट पाहून जेवून गेले म्हणले महाराज. ते इतका वेळ लागतो का म्हणले? म्हणजे मला जलसमाधी लागली होती. राजा, जेवायचं आमंत्रण देऊन या ठिकाणी तू पाप केलंय. मला निमंत्रण देऊन माझ्या आधीच उपवास सोडून मोकळा झाला. महाराज, मी फक्त तीर्थ घेतले. ज्या दिवशी आपल्याला उपवास आहे आणि जोपर्यंत आपला उपवास सुटत नाही तोपर्यंत देवाचं तीर्थ घेता येत नाही. देवाचं तीर्थ जर का तुम्ही घेतलं तर तुमचा उपवास सुटला, तुम्हाला पुन्हा जेवता येत नाही. राजा, देवाचं तीर्थ घेऊन तो उपवास सोडला. खूप राग आला राजा. मी दुष्टांना दंड करणारा आहे. माझा राग तुला माहिती नाही, परंतु माझ्याशी कपट केलं याचं फळ तुला भोगावं लागेल. असं म्हणून राजाला शाप देऊन भस्मसात करण्याकरता जेव्हा दुर्वास धावले राजा, प्रसंग फार गंभीर होता. आपला भक्त संकटात आहे हे नारायणाला कळालं. देवपटामध्ये पूजेमध्ये असणारं सुदर्शन नावाचं चक्र उठलं आणि दुर्वासांना जाळण्याकरता निघालं राजा. इतक्यात आकाशवाणी झाली, राजा, हे चक्र महाप्रभू शिवशंकराने या ठिकाणी श्रीहरीला दिलं आहे. दुर्वासांना मारण्यासाठी ते प्रज्वलित झालंय, सज्ज झालेलं आहे. याला शांत कर. दुर्वास म्हणे, हे प्रत्यक्ष महादेवाचा अंश अवतार आहे. राजाने ही आकाशवाणी ऐकली आणि ती आकाशवाणी ऐकून अंबरीश राजानं दुर्वासांचे पाय धरले, साष्टांग नमस्कार केला. मधुर वाणीने त्यांना बोलायला सुरुवात केली. नारायणा, प्रत्यक्ष या ठिकाणी तुम्ही आता वाचवा. मी जर धर्माला अनुसरून वागत असेल, मी जर काही पुण्य केलं असेल, माझं कुळ देव ब्राह्मण साधू संत यांची भक्ती करत असेल तर माझा आराध्य दैवत माझ्यावर प्रसन्न व्हावं. भगवान विष्णूंचं अस्त्र शांत हो. आणि काय आश्चर्य राजा, एका क्षणात सुदर्शन चक्र शांत झालं. देवपाटावर स्वस्थाने निघून गेलं राजा. प्रत्यक्ष राजा दुर्वासांनी अंबरीश राजाकडे भोजन केलं आणि दुर्वास निघून गेले. राजा अंबरीशाची भक्ती पाहण्याकरता दुर्वासाने अंबरीशाची परीक्षा घेतली. एवढंच नाही व्यासा, प्रत्यक्ष दुर्वासाने रामचंद्राची सुद्धा परीक्षा घेतली. रामचंद्राची परीक्षा का घेतली? काळरूपी परमात्मा आज मुनीचं रूप धारण करून रामापाशी आला होता आणि श्रीरामाने सांगितलं होतं, काळाने सांगितलं होतं, मला फक्त एकट्याशी चर्चा करायची. तुम्ही आणि मी बोलत असताना मध्ये जर कोणी आला तो तुमच्या आधी जाईल. आणि त्याच वेळेला राजा दारावर लक्ष्मण भैया पहारा देत होते आणि तेवढ्या वेळामध्ये दुर्वास नावाचे ऋषी आले. मला तात्काळ रामाला भेटायचं. दुर्वासा, प्रत्यक्ष या ठिकाणी प्रभू एकांतामध्ये काळरूपी मुनीशी बोलत आहे, तुम्हाला जाता येणार नाही. दुर्वास म्हणजे मी आल्याची वार्ता द्या. आणि लक्ष्मण भैया दुर्वासांना नमस्कार करून रामाकडे गेले आणि रामप्रभूला नमस्कार केला. आणि प्रत्यक्ष राजा त्या असणाऱ्या लक्ष्मणानं त्यांचा एकांत भंग केला आणि ठरल्याप्रमाणे रामप्रभूच्या अवताराच्या आधी श्रीरामाला लक्ष्मणाचा त्याग करावा लागला. एवढा दुर्वासांचा अधिकार होता. या दुर्वासाने प्रत्यक्ष राजा ब्रह्माजीच्या प्रार्थनेवरून भगवान विष्णूने सुंदर असणारा श्रीकृष्ण अवतार यदुकुळामध्ये धारण केला. आणि या अवतारामध्ये कृष्णाने अधर्मी लोकांचा नाश केला, धर्माची स्थापना केली, द्वारका नावाची नगरी वसवली. आणि प्रत्यक्ष राजा कृष्ण परमात्मा अनंत असणाऱ्या ब्राह्मणांची भक्ती करणारे होते. राजा रोज कृष्ण परमात्माच्या घरी हजारो ब्राह्मणाच्या पंक्ती उठायच्या. आणि ही परीक्षा पाहण्याकरता दुर्वास ऋषी आज यादवांच्या नगरीमध्ये द्वारकेत येथे झाले. द्वारकेत कृष्ण परमात्माच्या कानावर आलंय की दुर्वास ऋषी आले. रुक्मिणी माता कृष्ण परमात्मा दुर्वासांचं स्वागत करण्याकरता राजद्वारावर गेले आणि आमच्या घरी जेवायला या म्हणे. महाराज, मी येतो, पण माझी अट आहे, मी रथात बसेल आणि माझा रथ कृष्णाने आणि रुक्मिणीने दोघांनी उडत द्वारकेपर्यंत घेऊन जायचा आहे. आणि या दुर्वासाने रुक्मिणीची कृष्णाची परीक्षा पाहिली. एका बाजूला रुक्मिणी माता, एका बाजूला कृष्ण परमात्मा. आणि तो रथ ओढत ओढत द्वारकेमध्ये आणला आणि रुक्मिणी मातेची कृष्णाची परीक्षा सुद्धा दुर्वासानं पाहिली. एके दिवशी हे दुर्वास ऋषी प्रत्यक्ष राजा गंगेमध्ये स्नान करण्याकरता आले. आणि गंगेमध्ये स्नान करण्याकरता आले, पण कमरेचं वस्त्र निसटलं, पाण्यामध्ये वाहून गेले. पर्व काळ होता. या पर्व काळामध्ये राजा पांडव सुद्धा स्नान करण्याकरता आले होते.
5 पांडव, कुंती माता, द्रौपदी माता स्नान करण्याकरता आल्या होत्या आणि आता सगळे पांडव स्नान करतायत. कुंती माता स्नान करतात, पण दुर्वासांना बाहेरही येता येणं आणि पाण्यातही राहता येणं. काय कमरेचं वस्त्र गळून गेलं होतं हे द्रौपदी मातेच्या लक्षात आलं आणि द्रौपदी मातेनं आपल्या अंगावरचा भरजरी पितांबर फाडला, त्याची चिंधी तयार केली, दुर्वासाकडे सोडली राजा. पण पाण्याचा प्रवाह एवढा होता की एक चिंधी वाहून गेली, दुसरा पदर फाडला, दुसरी चिंधी दुर्वासांपर्यंत आली. दुर्वासाने ती चिंधी कमरेला गुंडाळी, दुर्वास बाहेर आले. प्रत्यक्ष राजा प्रसन्न झालेल्या दुर्वासाने द्रौपदीला आशीर्वाद दिला. प्रत्यक्ष या ठिकाणी जा, ऐन संकटाच्या वेळी ज्या दिवशी तुझ्या वस्त्राला हात घातला जाईल त्या दिवशी तुझ्या अंगावरचं वस्त्र वाढल्याशिवाय राहणार नाही. आणि जेव्हा पापी दुर्योधनानं दुःशासनानं द्रौपदीचं वस्त्रहरण करायचं ठरवलं, द्रौपदीचं वस्त्र आपोआप वाढत गेलं आणि याच दुर्वासाने प्रार्थना या आशीर्वाद दिला, जा माझ्याकरता एक चिन्ही तू दिली ना, या चिन्हीमध्ये जेवढे आडवे आणि जेवढे उभे धागे त्या असणाऱ्या वस्त्राला असतील तेवढे वस्त्र परमात्मा तुला पुरवल्याशिवाय राहणार नाही. आणि ही गोष्ट भागवतामध्ये महाभारतामध्ये तुम्हाला माहिती आहे. राजा एक दिवशी प्रत्यक्ष हंस निम्म नावाचा दुष्ट राजा अभिमानी होता आणि या हंस निम्म नावाच्या राजाचा दुर्वासाने नाश केला. असं हे दुर्वासाचं चरित्र आहे. हनुमंतराय हा सुद्धा महादेवाचा अवतार. म्हणजे महाराज हनुमान हा महादेवाचा अवतार होय. राजा एकदा शिवजीने श्रीहरीने पाहिलेलं मोहिनीचं रूप धारण केलेलं परमात्मा महादेवाने पाहिलं आणि तेव्हापासून महादेव पीडित झाले होते आणि महादेवाचं तेज स्खलित झालं होतं. सप्तर्षींनी ते महादेवाचं तेज एका सुंदर असणाऱ्या पानावर घेतलं आणि रामकार्याच्या सिद्धीसाठी गौतमाची कन्या अंजनीच्या कानातून तिच्या उदरामध्ये स्थापन केलं. पहा, प्रत्यक्ष राजा ती गर्भवती झाली, यथावकाश प्रसूत झाली. तिने एका पुत्राला जन्म दिला आणि तो दिवस होता चैत्र शुद्ध पौर्णिमेचा. सूर्योदयाच्या समयाला अंजनीच्या पोटी भगवान महादेव हनुमंत या नावानं अवताराला आले आणि प्रत्यक्ष राजा सगळा देह मानवाचा होता, वानराचं शरीर होतं, सामर्थ्यवान पुत्र पराक्रमी झाला आणि देवांनी जय जयकार केला. पवन सुत हनुमान की जय. नमः पार्वती पते हर 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 महादेव. प्रत्यक्ष राजा हनुमान जन्माला आले आणि सूर्यबिंब पाहिलं आणि ते गिळण्याकरता धावलं. फळ आहे बोल आणि प्रत्यक्ष राजा आकाशामध्ये उड्डाण केलं, गिळून टाकलं. सगळीकडे अंधार झाला, हाहाकार झाला. देवताने खूप प्रार्थना केली, सूर्याला बाहेर काढलं. हा महाप्रभू शिवांचा अवतार आहे हे सगळ्या देवांना कळालं, आनंद झाला. अनेक वरदान दिले आणि प्रत्यक्ष राजा महादेवाच्या कार्यात या अवताराचं कौतुक केलं. अंजनीच्या आज्ञेनं सूर्यापाशी गेला. सूर्य हनुमंताचे गुरु झाले आणि हनुमंतरायाला सर्व विद्या शिकवल्या. सूर्याने त्याला आपल्या पुत्राच्या सुग्रीवाच्या साह्यार्थ जाण्यास सांगितलं. अंजनी मातेची भेट घेतली, तिला नमस्कार केला आणि सुग्रीवाकडे गेला. वाली हा त्याचा मोठा भाऊ होता. रामायणातल्या कथा सगळ्या माहिती आहेत तुम्हाला. आणि प्रत्यक्ष वाली सुग्रीवाचं युद्ध झालं. या युद्धामध्ये वाली मारल्या गेला. रामप्रभूचं सहाय्य केलं आणि प्रत्यक्ष राजा हनुमान पुष्कळ वानरांना घेऊन सीता शोधार्थ लंकेमध्ये आला. जानकी मातेचा शोध घेतला. हनुमंतरायानं रामप्रभूची भेट घेतली, राम कार्य परिपूर्ण केलं. हा महादेवाचा हनुमान नावाचा अवतार झाला. प्रत्यक्ष राजा या असणाऱ्या भगवान परमात्माने सुंदर असणारा या ठिकाणी छानपैकी महेश नावाचा अवतार घेतला. एकदा भगवान महादेव एकांतामध्ये पार्वतीसह बसले होते आणि त्या दोघांच्या दासदासी सेवा करीत होत्या आणि त्यावेळेला भैरव नावाचा पहारा करणारा होता. थोड्या वेळानं महादेवाच्या आज्ञेवरून पार्वती माता काही कामानिमित्त घराच्या बाहेर आल्या आणि काही कामानिमित्त घराच्या बाहेर आल्या आणि त्या पार्वतीचं सौंदर्य पाहिलं आणि त्या महेशाचं मन चळवल्या गेलं आणि हे त्यांनी प्रत्यक्ष या ठिकाणी बाहेर जाण्याला अडवलं. पार्वतीकडे नजर रोखून हा भैरव नावाचा या ठिकाणी दूत पाहायला लागला. पार्वती मातेच्या मनात लक्षात आलं याच्या अंतःकरणातला भाव आहे काय, म्हणून यात पार्वतीनं याला शाप दिला. माझ्याकडे तो नारी दृष्टीनं पाहिलंय म्हणून मृत्यूलोकात महेश नावाचा अवतार धारण केशे. हा शापवाणी ऐकली.
हाहाकार झाला. भैरवाच्या दुःखाला परावर राहिला नाही. महादेवाला शरण गेला आणि प्रत्यक्ष आता महादेवाचाच अंश म्हणून महेश नावाचा अवतार या महादेवाने धारण केला. क्षीरसागराचं मंथन झालं राजा. सगळ्या देवांना अमृत पाजलं गेलं आणि देवांचे लेकरं उन्मत्त झाले. इकडे तिकडे सगळ्यांना त्रास द्यायला लागले. राजा मोहिनी रूप धारण करून परमात्माने देवांना अमृत दिलं. दैत्य अमृतापासून या ठिकाणी वंचित झाले. त्यांना मदिरा पाजल्या गेली. सगळीकडे या ठिकाणी श्रीहरी चक्र घेऊन या ठिकाणी प्रत्यक्ष राजा या सगळ्या देवांचं रक्षण करायला लागले. पण सगळे देव या ठिकाणी सुंदर असणारा हा सगळा भाव मिळाल्याबरोबर देवसुद्धा उन्मत्त झाले आणि त्या देवांना शांत करण्याकरता भगवान महादेवाने वृषभावतार धारण केला आणि प्रत्यक्ष राजा सर्व देवांचा क्रोध शांत केला. यात परमात्माने पिप्पलाद नावाचा अवतार धारण केला. राजा या असणाऱ्या परमात्माने एका दासीचा उद्धार करण्याकरता वैश्याचा अवतार धारण केला. भले महाराज या परमात्माने एका दासीचा उद्धार करण्याकरता वैश्याचा अवतार का धारण केला? राजा नंदी नावाचं गाव होतं आणि या नंदी नावाच्या गावामध्ये एक सुंदर वेश्या राहत होती. तिचं नाव महानंदा असं होतं. राजा दिसायला सर्वांग सुंदर होतं आणि अतिशय सुंदर असून सुद्धा प्रत्यक्ष राजा श्रीमंत होती. धन धान्य सगळ्याकडे तिच्याकडे विपुल होतं. दास दासी तिच्याकडे होत्या आणि हिचा व्यवसाय काय होता? गायन करावं, लोकांचं मन प्रसन्न करावं. तिचा भोग घेण्याकरता हजारो लोक तिच्या दारामध्ये असायचे. राजा तिचं सौंदर्य खूप छान होतं आणि ती महानंदा वेश्या जरी असली तरी महादेवाची भक्त होती. त्रिपुंडर लावणारी होती. गळ्यामध्ये रुद्राक्ष धारण करणारी होती. शिवलिंगाची नित्य पूजा करणारी होती. राजा आणि महादेवाची अनंत असणारी भजनं तिच्या मुखामध्ये पाठ होती. गोड आवाजामध्ये तिने महादेवाची भक्ती करावी आणि गोड आवाजामध्ये महादेवाची भक्ती करावी. अनेक लोकांना, ऋषीमुनींना, ब्राह्मणाला तिने दानधर्म करावा. तिने एक कोंबडा पाळला होता आणि एक वानर पाळलं होतं. राजा गळ्यामध्ये त्यांच्या सुंदर असणाऱ्या छानपैकी रुद्राक्षाच्या माळा घातलेल्या होत्या. हे नृत्य करायला लागले. त्या कोंबड्याने नृत्य करावं, त्या वानराने सुद्धा नृत्य करावं. राजा तिची ही भक्ती पाहून एक दिवशी भगवान महादेव तिची परीक्षा पाहण्याकरता येते झाले आणि या महादेवानं ती सुंदर वैश्याचं रूप धारण केलं. तिच्या घरी आले आणि आपल्या अंगाला भस्मलेपन केलेलं आहे. रत्नजडीत असणारे रुद्राक्षांची आभूषणं धारण केली. भाळी त्रिपुंड लावला. मस्तकावर जटा, गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा, हातामध्ये रत्नजडीत कंकण. दिव्य देह महादेवाचा होता. राजा आणि त्या सुंदर वैश्याला पाहिलं आणि महानंदेनं त्यांचं स्वागत केलं. या वैश्यराज या हातामधलं रत्नजडीत कंकण पाहिलं आणि तिला मोठं आश्चर्य वाटलं. हे रत्नजडीत कंकण जर माझ्याकडे असलं तर मी किती भाग्यवान होईल. वैश्यरूपी महादेवानं त्याचं अंतःकरण जाळल्यानंतर ते म्हणायला लागले, काही हरकत नाही, हे कंकण तुला मी द्यायला तयार आहे, पण या कंकणाच्या बदल्यात मला काय देशील? तिने सांगितलं, मी वेश्या आहे, पण हे जर कंकण तुम्ही मला दिलं तर मी 3 दिवस आणि 3 रात्र तुमची बायको म्हणून तुमची सेवा करायला तयार आहे. महादेवाने सांगितलं, काही हरकत नाही, हे कंकण मी तुला देतो. ते रत्न कंकण तिला दिलं. सुंदर ते कंकण ठेवलं आणि याच वैश्यनाथाजवळ छानपैकी सुंदर स्फटिकाचं शिवलिंग होतं. हे शिवलिंग याला जर काही झालं तर मला दुःख झाल्याशिवाय राहणार नाही. ते शिवलिंग आपल्या रंगशाळेमध्ये ठेवलं. पतीची सेवा करण्याकरता ठरलेल्या नियमाप्रमाणे देव, अग्नी, ब्राह्मण यांना साक्ष दिली, संकल्प केला आणि पत्नी रूपाने मी तुमची सेवा करील असा तिने संकल्प केला. दोघंही एकांतामध्ये गेले, पण सोसाट्याचा वारा सुटला. दिवे लावलेले होते. वाऱ्याचे झुळूक आले, पडदा उडाला. जसा पडदा दिव्यावर पडला, रंगशाळा पेटली गेली. सगळीकडे आग लागली आणि सगळीकडे धावपळ सुरू झालेली असताना त्या आगीमध्ये ते रत्नजडीत कंकण जळून भस्म झालं. वैश्यरूपी महादेवाने तिची परीक्षा पाहायचं ठरवलेलं होतं. राजा आणि त्याच वेळेला आता हे कंकण जर या ठिकाणी शिवलिंग जर नाही, मी सुद्धा या जगामध्ये राहणार नाही. त्या आगीमध्ये तिचं सगळं भस्म झालं होतं. विचार केला, याच्याकरता मी शब्द दिलाय, 3 दिवस 3 रात्र यांची भार्या म्हणून राहील. माझा शब्द मला फिरवता येणार नाही. वैश्यनाथानं त्या आगीमध्ये उडी टाकली, जळून भस्म झाले. राजा आणि आता मात्र या महानंदीला पश्चाताप झाला
आणि महानंदीला पश्चाताप झालेला असताना प्रत्यक्ष राजा आता हिनं सगळं असणारा संसार दानधर्म करायला ठरवलं. काही नातेवाईकाला दिलं, काही आप्तेष्टांना दिलं, काही ऋषीमुनींना दिलं, काही ब्राह्मणाला दिलं आणि तिने एक चिता तयार केली. संकल्प केला, पतिव्रतेचा वसा धारण केला आणि त्या अग्निकुंडात तिने उडी टाकली. जशी उडी टाकली चतुर्भुज महादेव प्रकट झाले, विषेला आल्ला धरलं आणि त्या महानंदीचा उद्धार या ठिकाणी भगवान परमात्माने केला. हा वैश्यनाथाचा अवतार झाला. यात परमात्मा महादेवानं द्विजेश्वर नावाचा अवतार धारण केला. म्हणजे कशासाठी? ऐक म्हणले, राजा सुंदर असणारा या ठिकाणी तुला कथाभाग सांगतो. भद्रायू नावाचा राजा होता. राजधर्म छान पाळणारा होता. राजधर्म पाळणारा असताना प्रत्यक्ष हा महादेवाचा भक्त होता. अनेक शत्रूवर विजय मिळवून याने आपलं राज्य सांभाळायला सुरुवात केली होती. चंद्रागत नावाच्या राजाला सीमंतिनीला कीर्तिमालिनी नावाची सुंदर सुलक्षणी कन्या होती आणि भद्रायू नावाच्या राजानं तिच्याशी लग्न केलं होतं. धर्मनिष्ठ राजा आपल्या असणारा राज्यकारभार छान करत असताना एकदा आपल्या बायकोला घेऊन वनविहार करण्यासाठी अरण्यामध्ये गेला. गोरगरिबांची सेवा करणारा, काळजी घेणारा, शरणागताचं रक्षण करणारा प्रख्यात होता. भगवान शंकराने त्याची परीक्षा घेण्याचं ठरवलं. महादेव पार्वतीने एका ब्राह्मणाचं ब्राह्मणीचं रूप धारण केलं. राजा वनविहार करत असताना एक मायावी वाघ जन्माला घातला आणि तो वाघ यांच्या मागे सोडला आणि जसा वाघ आला तसा ब्राह्मणी ओरडायला लागली आणि असं असताना त्या वाघानं त्या ब्राह्मणाची पत्नी नेली आणि राजाने हातामध्ये बाण घेऊन त्या वाघाची शिकार करण्याकरता जेव्हा गेला तोपर्यंत सगळी घटना घडून गेली होती. ब्राह्मण म्हणला, माझी पत्नी आता जगात नाही आणि तो राजा असून माझं रक्षण करू शकला नाही, मग तुझ्या राजापणाचा धिक्कार असो. प्रत्यक्ष आता राजा मी आता या ठिकाणी जीव देतो. भले ब्राह्मणी मारल्याचा या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी भोग लागेल आणि ब्राह्मण मेल्याचा शाप सुद्धा आपल्याला लागेल. ब्राह्मण बुवा, काय पाहिजे तुम्हाला? बायकोशिवाय मी जगू शकत नाही. राजा, द्यायची असली तर तुझी बायको मला दे. आणि परमात्माने परीक्षा पाहिली. संकल्प केला. राजानं शुष्क काष्ट जमा केली, सुंदर संकल्प सोडला आणि आपली बायको त्या असणाऱ्या द्विजाला देऊन टाकली आणि अग्नीमध्ये उडी टाकणार. भगवान महादेव पार्वतीसह प्रकट झाले आणि भद्रायू राजाला आणि या ठिकाणी दर्शन दिलं आणि हा भगवान परमात्माचा सुंदर असणारा या ठिकाणी द्विजेश्वर नावाचा अवतार झाला. परमात्माने सुंदर असणाऱ्या छानपैकी यतीश्वर नावाचा अवतार धारण केला. अर्बुद नावाचं नगर होतं राजा आणि अर्बुद नावाच्या नगराजवळ एक भिल्ल राहत होता, आहुक नावाचा. बायको होती छानपैकी, तिचं नाव आहुका होतं. राजा दोघे अरण्यामध्ये जावं, कंदमुळं फळं आणावे, छानपैकी त्याच्यावर उदरनिर्वाह करावा. पण दोघे नवरा बायको महादेवाची नितांत भक्त होते आणि महादेवाची नितांत भक्त असल्यामुळे एक दिवस महादेवाने यांची परीक्षा पाहायचं ठरवलं आणि परीक्षा पाहायचं ठरवलं. महान शिवभक्त होते. देव भक्ताची परीक्षा पाहिल्याशिवाय कृपा करत नाही. आपल्याला वाटतं सहज देव मिळावा, पण तो काही बाजारचा भाजीपाला नाही. अंतःकरणामध्ये भाव पाहिजे, अंतःकरणामध्ये भक्ती पाहिजे, शुद्ध ज्ञान पाहिजे, शुद्ध वैराग्य पाहिजे. त्याच्याशिवाय देव भेटत नाही. आणि प्रत्यक्ष परमात्माने आज एका यतीचा अवतार धारण केला. झोपडी होती, त्या झोपडीमध्ये आले. या यतीनाथ या आणि सुंदर कंदमुळं फळं खाण्याकरता दिली. अंधार पडला. भिल्ल म्हणाला, महाराज आता पुढचा प्रवास कसा? मला अंधार पडलाय, आता मला जाता येणार आहे, मला तुझ्या झोपडीत राहायला जागा दे. भिल्ल म्हणाला, काही हरकत नाही. आता झोपडी होती 2 माणसाची, माणसं झाली 3. भिल्लानं सांगितलं, काळजी करू नका. पत्नी म्हणाली, पतिराज काळजी करू नका, मी बाहेर झोपते, तुम्ही दोघं आत झोपा. नाही नाही, बाहेर हिंस्त्र पशूंचा वावर आहे, तुला बाहेर मी झोपू देणार नाही. यतीनाथासोबत तू झोप, मी बाहेर पायरा देतो. आहुक नावाचा भिल्ल बाहेर झोपला आणि यती आणि त्या आहुका नावाची भिल्ली त्या असणाऱ्या झोपडीमध्ये झोपली. पण रात्रीतून हिंस्त्र पशु आले आणि त्याने त्या भिल्लाचा नाश केला. सकाळी त्याचे हाडं पडलेले पाहिले महाराज. यतीनाथांना विचार केला,
पाहिलं तर काय झालं, त्या अहुकाला खूप दुःख झालं. काळजी करू नका स्वामी, जे घडलंय ते घडून गेलं, त्याच्यात दुःख का करता? आणि प्रत्यक्ष हा माझ्या नशिबाचा भाग आहे. तुम्ही आलात, तुमची सेवा झाली, आमचा धर्म कृतार्थ झाला आणि मी सुद्धा आता पत्नी धर्माला अनुसरून सती जाणार आहे. माझंही कल्याण होईल. भिल्लिनीचं बोलणं ऐकलं. संन्यासी रूपातले महादेव थक्क झाले राजा, आणि तिच्या सांगण्यावरून त्यांनी चिता रचली, चिता पेटवली. आपल्या पतीचं भगवंताचं स्मरण केलं आणि त्या अहोका नावाच्या भिल्लिनीने सुंदर चितेमध्ये उडी घेण्याकरता सिद्ध झाली. यतिरूपी भगवान महादेव प्रगट झाले. प्रत्यक्ष महादेवाने दर्शन दिले. हे अनघे धन्य आहे. उत्तम आचरणानं, उत्तम भक्तीनं तुम्ही दोघा नवरा बायकोने मला प्रसन्न करून घेतले. त्या अहुकाला जिवंत केलं आणि महादेवानं प्रत्यक्ष या ठिकाणी सुंदर असणारं वरदान दिलं की तुझी अवस्था पाहून भगवान शंकर प्रसन्न झाले आणि याच्यात पोटी राजा, नैषद देशाचा राजा तुझा मुलगा होईल. वीरशैर नावाचा, त्याच्या पोटी हा मुलगा जन्म घेईल. याचं नाव नल असेल आणि याच नलाला विदर्भ देशातली राजकन्या दमयंती या ठिकाणी त्याच्यावर प्रेम करील. आणि या नल दमयंतीचा एकत्रितपणा आणण्याकरता भगवान महादेवाने पुन्हा सुंदर हंस अवतार धारण केला आणि त्या असणाऱ्या नल दमयंतीचा विवाह लागण्याची कथा या ठिकाणी आपल्याला माहिती आहे. राजा प्रत्यक्ष या ठिकाणी हे महादेवाचे अवतार. परमात्माने नभग नावाचा सूर्यवंशातला राजा, या नभगाला नाभाग नावाचा मुलगा आणि सगळ्या भावाने राज्य वाटून घेतलं. आणि सगळ्या भावाने राज्य वाटून घेतलं आणि याच्याकरता फक्त वडील शिल्लक ठेवले. बाळा, तुझ्याकरता काय, फक्त बाप. वडिलाला घेतलं, अरण्यामध्ये गेला, झोपडी बांधून राहायला लागला. आणि या साऱ्या नाभाग नावाच्या राजाला वैश्वदेवाचे मंत्र येत होते राजा. आणि पलीकडच्या अरण्यामध्ये ऋषीमुनींचे यज्ञ चालले होते, पण त्यांना हे मंत्र माहीत नव्हते. बाबाने सांगितलं, राजा प्रत्यक्ष या अरण्यामध्ये जा, वैश्वदेवाचे मंत्र म्हण, तुला धन मिळाल्याशिवाय राहणार नाही. नाभाग तिथं गेला, वैश्वदेवाचे मंत्र म्हटले आणि सगळं उरलेलं धन या नाभाग नावाच्या मुलाला देऊन टाकलं. डोक्यावर घेतलं, घरी येण्याकरता निघाला. पण महादेव कृष्ण रूपामध्ये आले आणि त्या महादेवानं या नाभागाची परीक्षा पाहिली. उरलेलं धन माझं आहे, हरकत नाही गुरु महाराज, धन तुमचं आहे ना, फक्त माझ्या बाबाकडे चला. नभग राजाकडे आणलं. बाबा, हा कृष्णरूप येते, हे धन मागतोय, खरं सांगा हे धन कोणाचं आहे? बाळ, यज्ञामध्ये उरलेलं सगळं जे खाली पडलेलं द्रव्य आहे ते महादेवाचं आहे. मग यज्ञामध्ये पूर्णाहुती केल्यानंतर खाली जेवढं द्रव्य सांडलं जातं ते सगळं आपल्याला परत यज्ञामध्ये टाकता येत नाही, ते महादेवाचं आहे. आणि प्रत्यक्ष महादेवाने परीक्षा पाहिली, कृष्ण रूपामध्ये दर्शन दिलं. शुकाचार्य म्हणतात, राजा या परमात्माने अवधूत नावाचा अवतार धारण केला, भिक्षुवरी अवतार धारण केला. आणि प्रत्यक्ष राजा या असणाऱ्या भगवंताने भिक्षूचा अवतार धारण करून सुंदर असणारा या असणाऱ्या महादेवाचा हा अवतार झाला. सुरेश्वर नावाचा अवतार भगवान परमात्माने धारण केला. या महादेवानं ब्रह्मचारी अवतार धारण करून सर्व भक्तांचं रक्षण केलं. हिमालयाची कन्या पार्वती आपली बायको व्हावी अशी महादेवाची इच्छा होती, म्हणून महादेवानं नर्तकाचा अवतार धारण केला आणि पार्वतीला मागणी घातल्याची कथा आपण कालच्या अध्यायामध्ये पाहिली. यात भगवान परमात्मानं हिमालय पर्वताची परीक्षा पाहण्याकरता साधू वेशधारी अवतार धारण केला आणि प्रत्यक्ष राजा या असणाऱ्या हिमालयाची सुद्धा परीक्षा पाहिली. पांडवांच्या कुळामध्ये प्रत्यक्ष 5 पांडव जन्माला आले आणि द्रोणाचार्यांच्या घरी अश्वत्थामा नावाचा जो अवतार होता हा भगवान महादेवाचा अवतार होता. व्यासांनी पांडवांना उपदेश केला आणि पांडव अरण्यामध्ये जाण्याकरता निघाले. पण पांडवांना महाभारताचं युद्ध करायचं होतं. मग असं करत असताना सगळ्यांकडे शस्त्र अस्त्र असणं गरजेचं होतं आणि त्यात पाशुपत नावाचं अस्त्र प्राप्त करण्याकरता अर्जुनाला पाठवलं. अर्जुन तपाला बसले आणि अर्जुन तपाला बसलेला असता रोज पार्थिव शिवलिंग करावं आणि अर्जुनानं पार्थिव शिवलिंगाची पूजा करावी. राजा अनेक वर्ष तपश्चर्या केली. इंद्र येथे झाले आणि अर्जुन हा इंद्राचा अंश होता राजा. आणि अर्जुन हा इंद्राचा अंश असताना आज इंद्रानं सांगितलं, पार्था प्रत्यक्ष मी तुला वर देण्याकरता आलोय, तू महादेवाची उपासना कर आणि पाशुपत नावाचं अस्त्र या ठिकाणी प्राप्त कर आणि महादेवाचं रोज पार्थिव शिवलिंग करावं.
महादेवाची उपासना करावी आणि याच अर्जुनाची परीक्षा पाहण्याकरता भगवान परमात्माने भिल्लाचा अवतार धारण केला. एक मायावी रानडुक्कर जन्माला घातलं आणि त्या अर्जुनाच्या नजरेला पडलं. अर्जुनाने धनुष्याला बाण लावला. अर्जुनाचा बाण रानडुकराच्या मुखात घुसला आणि परमात्मा भिल्लाने जो बांधलेला मार होता तो मागच्या बाजूने घुसला आणि दोघांचा वाद झाला. शिकार माझी आहे, शिकार माझी आहे. आणि प्रत्यक्ष महादेवाने अर्जुनाची परीक्षा पाहिली. अर्जुनाने महादेवाला साष्टांग नमस्कार घातला आणि प्रत्यक्ष राजा अर्जुनाला सुद्धा परमात्माने पाशुपत नावाचं अस्त्र धारण दिलं आणि याच करता परमात्मा महादेवाने किरात नावाचा अवतार धारण केला. अशा महादेवाने सुंदर अवतार धारण केल्यानंतर याच महादेवाने पुढे 12 ज्योतिर्लिंगाचे अवतार कसे धारण केले हा सर्व कथाभाग या ठिकाणी व्यासांनी सुंदर असणाऱ्या शरदकुमारांच्या मुखातून श्रवण केला. आणि या ठिकाणी शिवपुराणातल्या कथेतलं सुंदर असणारं या ठिकाणी शतरुद्र संहिता संपूर्ण हरये नमः, हरये नमः, हरये नमः आजचा कथाभाग संपला. इथून गेल्यानंतर सगळ्या माता भगिनींनी जेवायच्या आधी पार्थिव शिवलिंग तयार करायचं. जेवायला अजून 10 मिनिटं उशीर आहे. माती आणलेली आहे. मातीचा चिखल घट्ट करायचा. सगळी माती 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 करायची नाही, मला करायची नाही. प्रत्येकाने शिवलिंग आपल्या 2 एवढ्या ह्याच्यात मावेल एवढीच तयार करायची आहे. शिवलिंग घट्ट मातीची तयार करायचं आहे. थोडंसं वाळायला ठेवायचं आहे आणि 4 वाजता बरोबर पूजेचं साहित्य घेऊन सगळे लोक या ठिकाणी पार्थिव शिवलिंगाचं पूजन करण्याकरता येते. आपल्याला सप्तधान्य व्हायचं आहे. सप्तधान्य आणलं का? नाही आणलं. आणलं का? महाराज आमचं रोज आम्हाला होईना सप्तधान्य कुठून आणायचं? आमच्या बॅगाच्या एवढ्या झाल्या की धान्य आणणं मुश्किल झालं म्हणले महाराज आम्हाला. मग आणलं नाही, असू द्या, काही हरकत नाही. सप्तधान्या प्रित्यर्थ 101 रुपये तिथे ठेवायचे आणि ते 100 रुपये एका कळशीमध्ये टाकून द्यायचे. ज्यांना बेल मिळाला त्यांनी 108 बेल आणण्याचा प्रयत्न करायचा. आपल्याकडे वेळ कमी आहे आणि कथाभाग मोठा राहिलेला आहे. उद्या 1 तासाची कथा. सकाळी सत्यनारायण श्राद्ध आहे. श्राद्धाचं काय उद्या? हा ऐका, उद्या अमावस्येचा पर्व काळ आहे आणि अधिकातली अमावस्या आहे. आपल्या आपल्या पितरांचं तर्पण करण्याकरता अमावस्येचा पर्व काळ छान आहे. आपल्या पितरांना उद्धरून नेण्याकरता तीर्थश्राद्ध करण्याचा योग तुम्हाला अधिक महिन्यात आलेला आहे. आता जे रोज दरवर्षी श्राद्ध करतात त्यांना काही नाही, पण जे कधी नवद करतात त्यांच्याकरता सुवर्ण संधी आहे. त्यांच्या आईचं श्राद्ध होत नाही, बापाचं श्राद्ध होत नाही. जे कधी श्राद्ध करीत नाही पण दुसऱ्याच्या घरी श्राद्धाचं जेवायला गेल्याशिवाय, ब्राह्मण म्हणून जेवायला गेल्याशिवाय राहत नाही. अशा सगळ्यांनी आपल्या वडिलांचं आईचं ऋणातून उतराय होण्याकरता श्राद्ध करायचं आहे. ज्यांना ज्यांना करायचं आहे त्यांची नावं घेऊन टाका आणि त्या सगळ्यांचा या ठिकाणी भाव व्यक्त करा. 4 वाजता बरोबर या शिट्टी वाजली. महाशिवलिंगाचं पूजन झाल्यानंतरच सर्वांना चहाचा घोट प्यायला मिळेल. सगळ्यांनी यायचं, सूचना पाळायची. ज्यांच्याकडे बेल असेल, ज्यांना 108 व्हायचं आहे त्यांनी 108 आणावा. ज्याला 10-11 पानं मिळाले त्यांनी तेवढे आणावे. पूजेचं साहित्य घेऊन यावं. महादेवाची पूजा आपल्याला करायची आहे आणि येत असताना सांगितलेल्या सूचनेचं पालन करावं. आजची कथा या ठिकाणी विश्रांती झाली. उद्या 1 तासाची कथा. किती वाजता? वेळ सांगा ना मला. 8 वाजता 8 ते 9 उद्या कथा होणार आहे. 8 ते 9 कथा झाल्यानंतर 1 तासाचीच कथा होईल. 1 तासामध्ये जेवढं मला निरूपण करता येईल, कारण सगळं जरी झालं तरी मला आसन सोडून कुठं जाता येत. तुम्ही सगळीकडे फिरतात पण मला शिव ओलांडून बाहेर जायता येत नाही, तेवढं बंधन आहे. त्याच्यामुळे 1 तासाची कथा होईल. तुम्ही माझा नमस्कार रामरायाला सांगून माझ्याकरता आशीर्वाद घेऊन या. उद्या 1 तासाची कथा होईल. त्यानंतर संयोजकाच्या सूचना तुम्हाला सांगितल्या जातील. त्या सूचनेप्रमाणे या ठिकाणी सुंदर सगळ्यांनी कार्यक्रमाचा या ठिकाणी आनंद घ्यायचा आहे. उद्या 1 तासाची कथा होईल. परवा सकाळी ठरल्या वेळाप्रमाणे कथा होऊन 12 ज्योतिर्लिंगाचं महात्म्य तुम्हाला सांगितलं जाईल.
कथेचा उपसंहार होईल आणि अधिकातली कथा भगवान महादेवाच्या चरणी ललिता देवीच्या चरणी आपण समर्पित करून पुन्हा परतीच्या प्रवासाला लागू. देव तुमचं सगळ्याचं कल्याण करू. 4 वाजता बरोबर सगळेजण या ठिकाणी पूजेचं साहित्य घेऊन या. जे जोडीने असतील ते जोडीने बसा, जे एकटे एकटे असतील त्यांनी एकट्याने बसा. सगळ्यांना महादेवाची पूजा करण्याचा अधिकार आहे. मला कसं करून मी कसं करू असं कुणीही या ठिकाणी मनात आणायचं नाही. सर्वांनी या ठिकाणी तो महादेवाचा पूजेचा आनंदाचा भाग करायचा आहे. झालेली कथा महादेवाच्या चरणी समर्पित. आजच्या कथेला पूर्णविराम. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जगदंबा माता की जय. नमः पार्वती पते. हर 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 महादेव. आरती होईल. आरतीनंतर शिवलिंग तयार करायचं आणि मग जेवायला यायचं. चला आरतीचे यजमान पुढे या. आरतीचे यजमान पुढे या. आपली आरती घेऊन त्या ठिकाणी बसा. आजचा महाप्रसाद क्षीरसागर परिवारातर्फे आहे. पुरणाच्या पोळीचं जेवण आहे. पुरणाच्या पोळीचं जेवण करायचंय. त्याच्या आधी शिवलिंग तयार करायचंय. कुचेकर बंधू क्षीरसागर परिवार यांच्यातर्फे आजचा महाप्रसाद आहे. सर्वांनी महाप्रसादाचा आनंद घ्यायचा आहे. पोटभर खायचंय पण ताटात काही टाकायचं नाही. आरतीवाल्यांनी पाठीमागं हात राऊंड करायचंय. पुढे जायचं. ऐका 1 मिनिट ऐका. आपल्यामध्ये एक यात्रेकरू ताई आलेले आहे. सौभाग्यवती शालिनीताई खरवडकर. त्यांचा आज वाढदिवस आहे. सगळ्यांनी महादेवाकडे त्यांच्याकरता दीर्घायुष्याची प्रार्थना करा आणि मोठ्याने टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करा. हॅपी बर्थडे टू यू म्हणा सगळ्यांनी. त्यांना शुभेच्छा द्या. आपल्या यात्रेकरू आहेत, ताई आहेत. आरतीचे यजमान अर्धगोलाकार उभे राहा. श्याम चरण सुखदाई भज मन श्याम चरण सुखदाई भज मन श्याम चरण सुखदाई भज मन श्याम चरण सुखदाई श्याम चरण सुखदाई आरती लावा. आरती लावा. श्याम चरण सुखदाई श्याम चरण श्याम चरण सुखदाई श्याम चरण आरती लावा लवकर. सुखदाई भज मन श्याम चरण सुखदाई भज मन श्याम चरण सुखदाई राम चरण सुखदाई शिव चरण सुखदाई राम चरण सुखदाई भज मन श्याम चरण सुखदाई भज मन श्याम. आरतीकडे लक्ष द्या. गप्पा नका मारू. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उदिशेंदुराची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन तोरणे मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव. रत्न घटिता परात गौरी कुमारा चंदनाची उटी कुंकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभतो बरा रुंदलो पुरे चरणे घालया. जय देव जय देव जय मंगलमूर्ती व श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन स्वामी मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव. लंबोदर पीतांबर फणीवर वंदना सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना. माता वाटवाहे दर्शना संकटी बाबावे देवांग रक्षावे दुर्वर योजना. जय देव जय मंगलमूर्ती श्री मंगलमूर्ती. दर्शन माते मन स्वामी माते मन कामना पूर्ती. जय देव
भगवती विक्राळा ब्रह्मांडी माळा विषकंठ फळा त्रिनेत्री ज्वाळा लावण्य सुंदर मस्तकी बाळा तिरुलिंग जय वायुडोळा जय देव जय देव जय श्री शंकरा स्वामी शंकरा आरती वाळू भावारती वाळू कर्पूर गौरा कर्पूर गौरा भोळा नैनी विशाळा अर्धांगी पार्वती समनांच्या माळा विभूतीची उधळण चितकंठ नेळा ऐसा शंकर शोभे उमाविल्हाळा जय देव जय श्री शंकराव स्वामी शंकरा आरती वाळू भावारती वाळू तुझ कर्पूर गौरा जय देव देवी दैत्य सागर मंथर भय गेले त्या माझी अवचित हलावले उठले तेव्हा सुरपणे प्राचन केले नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव जय श्री शंकराव स्वामी शंकरा आरती वाळू भावारती वाळू तुझ कर्पूर गौरा जय देव व्याघ्रांबरपणे वरधर सुंदर बदनारे पंचानन मनोहर मुनिजन सुखारे शतकोटीचे बीज वाचे उच्चारे रघुकुटी रामदासांतरे जय देव जय श्री शंकराव स्वामी शंकरा आरती वाळू भावारती वाळू तुझ कर्पूर गौरा जय देव शस्त्राने उड्डाणे ओंकार वदने करिण भूमंडल सिंधू जळगणे कडाळीने ब्रह्मांडे धाके त्रिभुवने सुरवर्ण झाल्या पळणे जय देव जय श्री हनुमंता स्वामी हनुमंता तुझे प्रसारे नभे कृतांता जय देव दुग्धमुने पाताळ उठला शब्द थरथरला धरणी धर्माने लागे कडकडणे पर्वत उद्गन उच्छेद रामे राम शकेचा बोध जय देव श्री हनुमंता श्री हनुमंता तीन प्रसादेन विकृतांता जय देव भूपदी पदाला आता कापुरारती छत्र सिंहासनी बसले जानकीपती जानकी कापूर लावा जानकीपती बसले अयोध्यापती भूपदी पदाला आता कापुरारती कापूरवडी माझे निर्मळ राहू दे देवा निर्मळ राहू दे कापूरवडी सगळा दुःखिता सुगंध राहू दे हा पराठाला वडी जोटी पाहिजे मूर्ती देवा पाहिजे मूर्ती भूपदी पदाला आता कापुरारती ध्यान कळे ना कळे काही देवा ना कळे काही रूपे गुंफुडी माला वाहतो पायी नाम नेत्री ध्यान हृदय मूर्ती देवा पाहिजे मूर्ती भूपदी पदाला आता कापुरारती हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव